नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे सर्वांचं आपल्या युट्यूब चॅनलवर. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिक्षक पात्रता परीक्षा 2026 म्हणजेच टीईटी 2026 जी की 28 जून 2026 रोजी जो पेपर होणार आहे विद्यार्थी मित्र, तर या परीक्षेकरता महत्त्वपूर्ण असणारा विषय म्हणजेच बालमानसशास्त्र. तर आपण बालमानसशास्त्र या विषयाचे विद्यार्थी मित्र आतापर्यंत परीक्षेमध्ये विचारण्यात आलेले महत्त्वपूर्ण प्रश्न, त्या प्रश्नांचा आपण शेवटच्या दिवसामधील महत्त्वपूर्ण असा सराव या ठिकाणी घेणार आहोत. बघा विद्यार्थी मित्र, परीक्षेला या ठिकाणी केवळ 24 दिवस या ठिकाणी शिल्लक राहिलेले आहेत. त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघायचा आहे. नक्कीच तुम्हाला या व्हिडिओचा फायदा होईल आणि आपला अभ्यास किती झाला हे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण तपासायचं आहे. ओके, बघा विद्यार्थी मित्र, या ठिकाणी 10 नोव्हेंबर 2024 रोजी जो टीईटीचा पेपर झाला होता, या ठिकाणी 2024 ची टीईटीची ही प्रश्नपत्रिका आहे. त्यावेळी बालमानसशास्त्र या विषयावरती जे काही प्रश्न आपल्याला परीक्षेमध्ये विचारण्यात आले होते, असे प्रश्न आपण या ठिकाणी घेऊन आलेलो आहोत. ओके, चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. तत्पूर्वी जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायचं आहे. ओके, बघा या ठिकाणी विद्यार्थी मित्र, पहिला प्रश्न आपल्या स्क्रीनवरती आहे. प्रश्न काय आहे बघा, भावनिक बुद्धिमत्तेमध्ये सॉल्व्ही व मेयर यांनी 5 मूलभूत क्षमता मांडल्या आहेत. खालीलपैकी आत्मनियमनामध्ये कोणती क्षमता येत नाही असा प्रश्न या ठिकाणी आपल्याला विचारलेला आहे. बघा विद्यार्थी मित्र, या ठिकाणी पीटर सॉल्व्ही आणि जॉन मेयर, ओके, पीटर सॉल्व्ही आणि जॉन मेयर जे होते यांनी एकूण 5 मूलभूत क्षमता सांगल्या. किती? तर 5 मूलभूत क्षमता. त्यापैकी आत्मनियमन ही जी क्षमता त्यांनी सांगितली आहे, ओके, आत्मनियमन यामधील कोणती क्षमता येत नाही म्हटलेलं आहे. बघा, प्रश्न व्यवस्थित वाचणं खूप गरजेचं आहे. आपल्याला यामध्ये न येते अशी विचारलेली आहे. तर पहा विद्यार्थी मित्र, या ठिकाणी काय दिलेलं आहे, 1 भावनाची जाणीव, 2 आत्मनियंत्रण, 3 आहे नवोपक्रमशीलता आणि 4 आहे जबाबदारीची जाणीव. तर विद्यार्थी मित्र, दिलेल्या पर्यायापैकी या ठिकाणी भावनांची जाणीव यामध्ये येतं. ओके, येते का हे बघायचं आहे आपल्याला. आत्मनियंत्रण आहे, नवोपक्रमशीलता आहे विद्यार्थी मित्र, आणि जबाबदारीची जाणीव आहे, हे आत्मनियमनामध्ये येतं. तर या ठिकाणी भावनांची जाणीव, ओके, भावनांची जाणीव हे यामध्ये येणार नाही. ओके, भावनांची जाणीव यामध्ये येणार नाही. त्यामुळे ऑप्शन नंबर 1 भावनाची जाणीव हेच या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके, भावनाची जाणीव म्हणजे काय विद्यार्थी मित्र, त्याला आत्मभान असे म्हणतात. म्हणजेच काय, या ठिकाणी यालाच आत्मभान असे देखील म्हणतात. ओके, आत्मभान म्हणून देखील ओळखले जाते. आणि याचाच अर्थ काय होतो, तर विद्यार्थी मित्र बघा, आत्मभान जे असतं यामध्ये काय, तर स्वतःच्या भावना जाणणे. काय तर यामध्ये स्वतःच्या ज्या भावना आहेत त्या भावना जाणणे आणि स्वतःची बलस्थाने जाणणे हे येतं आत्मभान मध्ये. ओके, चला यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा विद्यार्थी मित्र, काय आहे. पुढील प्रश्न आपल्या स्क्रीनवरती आहे. व्यापक स्वरूपाची माहिती अर्थपूर्णरित्या व परिणामकारक रीतीने विद्यार्थ्यांपर्यंत संक्रमित करण्यासाठी तसेच विषयवस्तू शिकवण्यासाठी शिक्षक खालीलपैकी कोणत्या अध्यापन प्रतिमानाचा वापर करतील. बघा विद्यार्थी मित्र, जी व्यापक स्वरूपाची माहिती असते ही अगदी अर्थपूर्णरित्या म्हटलेली आहे. ओके, व्यापक स्वरूपाची माहिती कशा पद्धतीने, तर व्यापक स्वरूपाची माहिती ही अर्थपूर्णरित्या विद्यार्थी मित्र परिणामकारक पद्धतीने विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवायचे. ओके, अर्थपूर्णरित्या तसेच परिणामकारक पद्धतीने काय करायचे, विद्यार्थ्यांपर्यंत संक्रमित करायचे, पोहोचवायचे. तर असा विषय वस्तू शिकवण्यासाठी शिक्षक खालीलपैकी कोणत्या अध्यापन प्रतिमानाचा वापर करतील. बाबा या ठिकाणी बघा, संबोध साध्यता प्रतिमान, अग्रत संघटक प्रतिमान, भूमिका पालन प्रतिमान ही प्रत्यक्ष प्रशिक्षण प्रतिमान. तर कुठल्या अध्यापन प्रतिमानाचा या ठिकाणी वापर होणार, तर विद्यार्थी मित्र या ठिकाणी अग्रत संघटक प्रतिमान, ऑप्शन नंबर 2 हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. ओके, अग्रत संघटक प्रतिमानाचा वापर त्या ठिकाणी शिक्षक जे आहे ते करतील. ओके, बघा आता या ठिकाणी मी तुम्हाला व्यवस्थितरित्या हे सर्व पॉईंट आपण या ठिकाणी कन्सेप्ट जी आहे ती समजून घेऊया. ओके, नेमकी ही कन्सेप्ट काय आहे विद्यार्थी मित्र, ती आपल्याला अगदी व्यवस्थितरित्या समजून घ्यायची आहे. तर पहा, ओके, बघा विद्यार्थी मित्र, अग्रज संघटक प्रतिमान जे आहे त्याचे जनक कोण आहेत, त्या प्रतिमाचे जनक आहेत डेव्हिड आसुबेल. ओके, कोण आहेत, डेव्हिड आसुबेल. डेव्हिड आसुबेल हे याचे जनक आहेत. त्यानंतर विद्यार्थी मित्र भूमिका पालन प्रतिमान, ओके, भूमिका पालन प्रतिमान जे आहे यांचे आहेत फॅनी शॅफेल. कोण आहेत, फॅनी शॅफेल. फॅनी शॅफेल याचे जनक आहेत. तसेच कोण आहे, तर जॉर्ज शॅफेल. फॅनी शॅफेल आणि जॉर्ज शॅफेल हे याचे जनक आहेत. ओके, चला
त्यानंतर विद्यार्थी मित्र आता हे झाले, मग यापैकी तर आपल्याला महत्वपूर्ण असतातच, तर याच्या व्यतिरिक्त काही अजून अध्यापन प्रतिमाने आहेत जी परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्वपूर्ण आहेत, जी की मी तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे. ओके, परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्वपूर्ण असणारी अध्यापन प्रतिमाने. तर बघा, यामध्ये सगळ्यात महत्वपूर्ण येते ते म्हणजे उद्गमन प्रतिमान. कुठला आहे विद्यार्थी मित्र? तर उद्गमन. ओके, बघा उद्गमन प्रतिमान हे देखील महत्वपूर्ण आहे. उद्गमन प्रतिमान जे आहे ते याचे जनक कोण आहेत? तर हिल्डा टाबा. ओके, यावरती 100% परीक्षेमध्ये यापूर्वी खूप प्रश्न विचारण्यात आलेले आहेत. हिल्डा टाबा हे उद्गमन प्रतिमानाचे जनक आहेत. त्यानंतर विद्यार्थी मित्र बोधात्मक विकास प्रतिमान. ओके, बघा बोधात्मक विकास प्रतिमान. बोधात्मक विकास प्रतिमान जे आहे ते या बोधात्मक विकास प्रतिमानाचे जनक कोण आहेत? तर याचे आहेत विद्यार्थी मित्र जीन पियाजे. ओके, हे देखील लक्षात असू द्या. बोधात्मक विकास प्रतिमानाचे जनक कोण आहेत? तर जीन पियाजे हे याचे आहेत. आणि त्यानंतर सगळ्यात महत्वपूर्ण म्हणलं तर विद्यार्थी मित्र बघा प्रशिक्षण प्रतिमान जे आहे, प्रशिक्षण प्रतिमान ओके, प्रत्यक्ष प्रशिक्षण प्रतिमान येतं रॉबर्ट गॅगनी. ओके, कोणाचे याचे? रॉबर्ट गॅगनी हे याचे जनक होते. ओके, चला त्यानंतर पुढील प्रश्न बघूया. प्रश्न बघा विद्यार्थी मित्र काय आहे? प्रश्न पहा, अंध विद्यार्थ्यांना अध्यापन करताना शिक्षकाने काही तत्वांचा अवलंब करणे आवश्यक असते. ओके, बघा अंध विद्यार्थ्यांना अध्यापन करताना शिक्षकाने काही तत्वांचा अवलंब करणे आवश्यक आहे. ज्या विद्यार्थ्यांना शिकवित असताना शिक्षक प्रत्यक्ष वस्तू हाताळायला, स्पर्श करायला, अनुभवायला देतात, तसेच परिचित असलेल्या वस्तूंच्या संदर्भात उदाहरणे देतात, यामधून कोणते तत्व साध्य होते? बघा विद्यार्थी मित्र, या ठिकाणी काय म्हटलेलं आहे? तर अंध विद्यार्थी जे आहेत, अंध विद्यार्थ्यांना शिकवत असताना काय करतात? तर शिक्षक त्यांना प्रत्यक्ष वस्तू हाताळायला देतात. ओके, स्पर्श करायला, अनुभवायला देतात, तसेच परिचित असलेल्या वस्तूंच्या संदर्भात उदाहरणे त्या ठिकाणी त्यांना देतात. तर यामधून कोणते तत्व साध्य होते असा प्रश्न आपल्याला विचारण्यात आला आहे. ओके, यामधून कोणते तत्व साध्य होते? तर बघा विद्यार्थी मित्र, यामधून साध्य होणार तत्व कोणते असणार आहे हे आपल्याला बघायचं आहे. पहा ऑप्शन बघा या ठिकाणी, एकात्म अनुदेश, मूर्तता, अधिक चेतना की स्व अध्ययन. बघा विद्यार्थी मित्र, या ठिकाणी सर्व वस्तूंना विद्यार्थी काय करतायत? स्पर्श करतायत. म्हणजेच या ठिकाणी काय म्हणते आपल्याला? या ठिकाणी मूर्तता ऑप्शन नंबर 2 हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर असणार आहे. ओके, बघा या ठिकाणी मूर्तता म्हणजे काय? तर प्रत्यक्षता. ओके, मूर्तता म्हणजे काय? तर प्रत्यक्षता त्या ठिकाणी असते. त्यानंतर पुढील प्रश्न घेऊया. पुढचा प्रश्न बघा, परीक्षेत कमी गुण मिळालेल्या विद्यार्थी. ओके, परीक्षेमध्ये कमी गुण मिळालेला विद्यार्थी काय म्हणतो? प्रश्नपत्रिका फार अवघड होती, उत्तरपत्रिका कडक तपासली गेली, अशी कारणे सांगतो. आता हा खालीलपैकी कोणत्या मानसिक संरक्षण यंत्रणेचा प्रकार आहे? बघा विद्यार्थी मित्र, या ठिकाणी हा पॉइंट IMP आहे, कारण की आपल्याला मानसिक संरक्षण या टॉपिक वरती 100% परीक्षेमध्ये प्रश्न हा बघायला मिळत असतो. त्यामुळे सर्वांनी हा पॉइंट तर व्यवस्थित कव्हर करून जायचा आहे. ओके, यापूर्वी आपण यामध्ये डिटेल बघितलेला आहे विद्यार्थी मित्र. तर बघा आता कुठली मानसिक संरक्षण यंत्रणा झाली? ही प्रक्षेपण, तादाम्य, विस्थापन की प्रतिपूरण. ओके, कुठल्या प्रकारची झाली? विद्यार्थी मित्र, ही मानसिक संरक्षण यंत्रणा ती आहे प्रक्षेपण. ओके, ऑप्शन नंबर 1 प्रक्षेपण हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके, आता बघा प्रक्षेपणामध्ये नेमकं असतं काय? प्रक्षेपणामध्ये काय? तर परीक्षेत कमी गुण मिळाले, तर प्रश्नपत्रिका फार अवघड होती किंवा उत्तरपत्रिका जी फार कठीणरित्या तपासली गेली, कडक तपासली गेली, असं कारण येतं. याला काय म्हणतात? त्याला प्रक्षेपण असे म्हणतात. ओके, तादाम्य. तादाम्य म्हणजे काय? तर मोठ्या व्यक्ती ज्या असतात, ओके, मोठ्या व्यक्तींशी संबंध जोडणे. तादाम्यामध्ये काय असतं? तर मोठ्या व्यक्तींशी जो आहे हा संबंध जोडला जात असतो. आपली त्यांच्यासोबत ओळख आहे, आपले त्यांच्याशी नाते आहे, असे करून मोठ्या मोठ्या व्यक्तीसोबत फोटो काढणे आणि ते फोटो घरामध्ये लावून इतरांना दाखवणे हे येतं तादाम्यामध्ये. त्यानंतर विद्यार्थी मित्र, त्यानंतर पुढचा पॉईंट आहे विस्थापन. विस्थापन मध्ये काय येतं? तर विस्थापन मध्ये एकाचा राग दुसऱ्यावर काढणे. विस्थापन मध्ये काय? तर एकाचा जो राग आहे, ओके, हा दुसऱ्यावरती काढला जातो. म्हणजेच आपल्यापेक्षा लहान व्यक्तीवरती काय? राग जो आहे हा काढला जात असतो. बघा, एकाचा राग दुसऱ्यावर काढणे. आणि प्रतिपूरण काय विद्यार्थी मित्र? तर बघा या ठिकाणी प्रतिपूरण ही जी मानसिक संरक्षण यंत्रणा आपण बघूया, तर यामध्ये देखील खूप काही घटक असतात.
प्रतिपूर्णामध्ये विद्यार्थी मित्र या ठिकाणी आपल्याला माहित आहे की प्रतिपूरण म्हणजे काय, तर छोट्या या ठिकाणी गुन्ह्यासाठी फार मोठी शिक्षा मिळून स्वतःला सहानुभूती प्राप्त करून घेण्याचा प्रयत्न करणे हे तर प्रतिपूर्णामध्ये. ओके, चला यानंतर पहा याचं स्पष्टीकरण आपण समजून घेऊया. बघा प्रतिपूरण एका गोष्टी, बघा प्रक्षेपण आपल्या चुका, उणिवा, अक्षमता न स्वीकारणे व दुसऱ्याच्या दोषाजवळ माथी मारणे. तादाम्य स्वतःची प्रतिष्ठा वाढवण्यासाठी मोठ्या व्यक्तींसोबत संबंध जोडणे हे तर तादाम्यामध्ये. त्यानंतर विस्थापन एकाचा राग दुसऱ्यावर काढणे हे तर विस्थापनामध्ये. त्यानंतर प्रतिपूरण म्हणजे काय, तर एका गोष्टीत आलेले अपयश दुसऱ्या गोष्टीमध्ये भरून काढणे म्हणजे प्रतिपूरण होय. ओके, एका गोष्टीमध्ये आलेले अपयश दुसऱ्या गोष्टीमध्ये भरून काढणे म्हणजे प्रतिपूरण होय. बघा विद्यार्थी मित्र, संरक्षण यंत्रणेच्या संदर्भात IMP पॉईंट या ठिकाणी मी तुम्हाला दिलेले आहेत. विद्यार्थी मित्र, तुम्ही जर अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. साईडला जे बेल आयकॉन आहे याला प्रेस करायचं आहे आणि विद्यार्थी मित्र व्हिडिओला लाईक देखील करायचं आहे. आणि जर तुम्हाला या प्रश्नाची ही PDF हवी असेल तर ही PDF मिळवण्याकरता तुम्ही आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं आहे, ज्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. ओके, किंवा कमेंटमध्ये चॅनल सबस्क्राईब करून कमेंटमध्ये तुम्ही PDF मेसेज करायचा आहे, तुम्हाला लिंक त्या ठिकाणी सेंड करून दिल्या जाईल विद्यार्थी मित्र. यानंतर पुढचा प्रश्न घेऊया. पुढील प्रश्न बघा काय प्रश्न काय विद्यार्थी मित्र, तर प्रशिक्षण परिस्थिती आणि परीक्षण परिस्थिती. ओके, दोन परिस्थिती या ठिकाणी दिलेल्या आहेत. एक म्हणजे आहे बघा या ठिकाणी विद्यार्थी मित्र प्रशिक्षण परिस्थिती आणि परीक्षण परिस्थिती या दोघांमध्ये जर काही समान आणि एकसारखे घटक असतील तर अध्ययन संक्रमण होते. ओके, तर हे खालीलपैकी कोणत्या उपपत्तीमध्ये बदलाय. आता बघा एकसारखे आणि समान घटक म्हणजे समान घटक उपपत्ती. ओके, कोणत्यामध्ये बदले आहे, समान घटक उपपत्तीमध्ये, आणि ती आहे थॉर्नडाईक यांची. तर ऑप्शन नंबर 3 थॉर्नडाईकची समान घटक उपपत्ती हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके, बघा विद्यार्थी मित्र काय असते या ठिकाणी प्रशिक्षण परिस्थिती आणि परीक्षण परिस्थिती यामध्ये समानता या ठिकाणी असते, ती असते थॉर्नडाईकची समान घटक उपपत्ती. नंतर बँगलेची अध्ययन संक्रमण जडची सामान्यीकरण उपपत्ती आहे. शक्तिवादी उपपत्ती विद्यार्थी मित्र थर्स्टन यांची आहे. ओके, थर्स्टन यांची शक्तिवादी उपपत्ती येतं. ओके, क्लिअर आहे सर्वांना. चला बघा विद्यार्थी मित्र, आता हे प्रश्न जे आहेत यापूर्वी प्रश्नपत्रिकेमध्ये आलेले आहेत त्याच प्रश्न आपण घेत आहोत आणि तुम्हाला नक्कीच या व्हिडिओचा फायदा आगामी परीक्षेमध्ये होईल. यानंतर पुढचा प्रश्न बघा, बांदुरा यांनी सामाजिक अध्ययन उपपत्तीद्वारे अनुकरण अनेक गोष्टींवर अवलंबून असते असे मत मांडले. यामध्ये प्रयोज्य म्हणजे काय, अनुकरण करणारा बालकाच्या दृष्टीने ज्याचे अनुकरण करायचे आहे तो व्यक्ती सामाजिक दृष्ट्या कितपत प्रतिष्ठित आहे यावर त्याचे अनुकरण अवलंबून असते. हे देखील कोणत्या बाबीपर्यंत आढळते, कोणत्या बाबीपर्यंत असते, तर आदर्शाची चिटकी गुणवत्ता, आदर्श व्यक्तींच्या वर्तनाचा विकास परिणाम की आदर्शाकडून प्रयोज्याला मिळणारी जी प्रेरणा असते यावरती असते का. बघा विद्यार्थी मित्र कुठपर्यंत असतो, त्या ठिकाणी आदर्शाची चेतकीय गुणवत्ता जी आहे इथपर्यंत हा असतो. त्यामुळे ऑप्शन नंबर 1 आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके, आदर्शाची चेतकीय गुणवत्ता हे आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर असणार आहे विद्यार्थी मित्र. यानंतर पुढचा प्रश्न घेऊया. पुढील प्रश्न बघा, स्वतंत्र विचारशक्ती, विद्यार्थ्यांमध्ये परस्पर विचार विनिमय, चर्चा करण्याची पात्रता, सहकार्य आणि परम सहिष्णुता इत्यादी सामाजिक विकास करणारी रिकामी जागा ही अध्यापन पद्धती आहे. बघा आता या पद्धतीमध्ये कशाचा विकास होतोय, सामाजिक विकास होतोय. मग कुठली अध्यापन पद्धती असणार आहे, चर्चा, सामूहिक, समवैकी, समालोचन. आता विकास कोणता होतोय, तर विद्यार्थी मित्र या ठिकाणी आपल्याला स्पष्ट लिहून आहे की सामूहिक असणार आहे. मग ओके, सामाजिक विकास हा सामूहिक चर्चेतून होत असतो. त्यामुळे ऑप्शन नंबर 2 सामूहिक हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. यानंतर पुढील प्रश्न बघा विद्यार्थी मित्र, प्रभुत्व. ओके, प्रभुत्व पाठ्यांश पद्धती मांडताना अमेरिकन शिक्षणशास्त्र रिकामी जागा यांनी कोणत्याही गोष्टींचे ज्ञान संपादन करणे म्हणजे त्या गोष्टीविषयी संपूर्ण जाणीव मनात निर्माण होणे, त्याविषयी अंतर्दृष्ट्या विकास होणे व परिणामी त्या गोष्टीकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन बदलते असे प्रतिपादन केले आहे. कोणी केले आहे, मॅरिसन, हर्बर्ट, बॅगले की विल्यम जेम्स. तर विद्यार्थी मित्र हे प्रतिपादन म्हणजे हे सूचना कोणाची आहे, तर मॅरिसन या मानसशास्त्रज्ञाची आहे. ऑप्शन नंबर 2 हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके, मॅरिसन. यानंतर पुढील प्रश्न बघा, जीन पियाजे यांनी मांडलेल्या मुलांच्या बोधात्मक विकासाच्या सिद्धांतामध्ये त्याने 4 टप्पे सांगितले. या टप्प्यातील मूर्त क्रियाकाळ अवस्था, ज्याला मूर्तकावस्था असेही म्हणतात, तर ही विकासावस्था साधारणपणे किती वर्षापर्यंत असते. ओके,
ही जी विकासावस्था आहे ती साधारणपणे किती वर्षापर्यंत असते, असा प्रश्न या ठिकाणी आपल्याला विचारण्यात आलेला आहे विद्यार्थी मित्र. तर पहा, ही जी अवस्था आहे किती वर्षापर्यंत असणार आहे विद्यार्थी मित्र, या ठिकाणी समजून घेऊया. बघा, 0 ते 2, 7 ते 11, 2 ते 7 आणि 11 वर्षापर्यंत असं या ठिकाणी म्हटलेलं आहे. ओके, तर पहा, ही जी अवस्था आहे विद्यार्थी मित्र, ही किती वर्षापर्यंत असते रे. ओके, तर बघा, ही अवस्था असते विद्यार्थी मित्र या ठिकाणी 7 ते 11 वर्ष. ओके, 7 ते 11 वर्ष. त्यामुळे ऑप्शन नंबर 3 हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर असणार. सॉरी, ऑप्शन नंबर 2 हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर असणार आहे. तर बघा विद्यार्थी मित्र, या ठिकाणी या घटकाला आपण सविस्तररित्या समजून घेऊया. पहा, या ठिकाणी 0 ते 2 वय जे असतं, ओके, 0 ते 2 वर्ष, याला काय म्हणतात, याला संवेदकारक अवस्था असे म्हणतात. काय म्हणतात याला, संवेदकारक अवस्था. ओके, याला संवेदकारक अवस्था म्हणतात. आता या अवस्थेमध्ये काय होतं विद्यार्थी मित्र, 0 ते 2 या अवस्थेमध्ये काय असते, वैशिष्ट्य काय तर अनुकरण, कार्यकारण भाव, वस्तूंचा संबोध, ओके, खेळणे, अवकाश ज्ञान, या या क्षमता त्यामध्ये येतात. त्यानंतर 7 ते 11 वर्ष ज्यावरती आपला प्रश्न होता, यामध्ये काय, तर यामध्ये काय तर मूर्तकाळ अवस्था असतो. यामध्ये काय, याला काय म्हणतो आपण, मूर्तकाळ अवस्था. ओके, किंवा मूर्त क्रियात्मक अवस्था असे म्हणतात. ओके, काय म्हणतात विद्यार्थी मित्र, याला मूर्त क्रियात्मक अवस्था असे देखील म्हटलं जातं. क्रियात्मक अवस्था. ओके, चला, यानंतर 2 ते 7 वर्ष जी आहे, ओके, ही कुठली अवस्था झाली, तर ही विद्यार्थी मित्र 2 ते 7 ही क्रियात्मक पूर्व अवस्था असते. ओके, कोणती असते, क्रियात्मक पूर्व अवस्था. तर ही क्रियात्मक पूर्व अवस्था असते. त्यानंतर 11 वर्षाच्या नंतर पुढची जी अवस्था असते विद्यार्थी मित्र, याला औपचारिक क्रियात्मक अवस्था असे म्हणतात. काय म्हणतात याला, औपचारिक. ओके, औपचारिक क्रियात्मक अवस्था. ओके, क्लिअर आहे सर्वांना. चला, बघा विद्यार्थी मित्र, अशा पद्धतीने आपण सविस्तर स्पष्टीकरण जे आहे या प्रश्नाचं बघितलेलं आहे. यानंतर पुढील प्रश्न बघा, शरीर रचना व स्वभाव धर्म यावर आधारित शेल्डन यांनी केलेल्या व्यक्तिमत्वाच्या वर्गीकरणामध्ये स्थल, जीवनाबद्दल आवड असणाऱ्या आनंदी व समायोजनात्मक व्यक्तींचा समावेश कोणत्या प्रकारात होत असतो. ओके, कोणत्या प्रकारामध्ये होतो अशा व्यक्तींचा समावेश, एंडोमॉर्फिक, मेसोमॉर्फिक, ऍक्टोमॉर्फिक की प्लेगमॅटिक. ओके, तर विद्यार्थी मित्र, अशा व्यक्तीचा समावेश जो असतो हा एंडोमॉर्फिक या गटामध्ये होतो. त्यामुळे ऑप्शन नंबर 1 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. ओके, चला, यानंतर बघा, इसवी सन 1957 मध्ये मूलगमित्व, ओघवतेपणा, लवचिकता व उत्पादकता या निर्णयात्मक घटक जे आहे या निर्णयाकतेचे घटक संशोधन करून पुढीलपैकी कोणत्या मानसशास्त्रज्ञाने मांडले. ओके, कोणी मांडले, टर्मन, गोपाल एस के, गोपाल स्वामी, ओके, त्यानंतर एस के गुप्ता आणि गिलफोर्ड. तर हे कोणी मांडलेलं आहे विद्यार्थी मित्र, तर हे मांडलेले आहेत गिलफोर्ड या मानसशास्त्रज्ञाने. कोणी मांडलेले आहेत, तर हे गिलफोर्ड, ऑप्शन नंबर 4 हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके, बघा विद्यार्थी मित्र, गिलफोर्ड यांनी जे आहे 120 कशा समजा मांडल्या, तर बुद्धिमत्तेचे घटक मांडलेले आहेत. ओके, बुद्धिमत्तेचे यांनी काय 120 घटक सांगितलेली आहेत. ओके, कोणी, तर गिलफोर्ड यांनी. क्लिअर आहे सर्वांना. चला, पहा विद्यार्थी मित्र, या ठिकाणी गिलफोर्ड हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा, पुढचा प्रश्न काय विद्यार्थी मित्र, विद्यार्थ्यांच्या पूर्वानुभवाचा, पूर्वज्ञानाचा, समस्याचा शोध घेऊन अध्यापनाची दिशा आखणे आणि उणिवांचा शोध घेऊन अध्यापन करणे या बाबी खाली दिलेल्या अध्यापनाच्या कोणत्या तत्वामध्ये येतात. ओके, कोणत्या तत्वामध्ये येतात, लोकशाही प्रधानता, क्रियाशीलता, निदानात्मक व उपचारात्मक दृष्टिकोन आणि यथार्थता. तर विद्यार्थी मित्र, या ठिकाणी बघा, निदानात्मक आणि उपचारात्मक दृष्टिकोन, ऑप्शन नंबर 3 हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके, बघा विद्यार्थ्याच्या जे पूर्वानुभवाचा काय, पूर्वज्ञानाच्या ज्या समस्या त्या शोधायच्या आपल्याला. ओके, काय करायचं, समस्या शोधायच्या आहे.
शोधायचं आहे म्हणजे काय, तर शोध घेणे म्हणजेच काय या ठिकाणी विद्यार्थी मित्र, निदान करणे. ओके, शोध घेणे म्हणजेच काय, तर निदान करणे. आणि ते शोध घेतल्यानंतर अध्यापनाची दिशा आखणे, उणिवांचा शोध घेऊन अध्यापन करणे. मग त्यावरती काय करायचं आहे, निदान झाले की त्याच्या आधारित आपल्याला उपचार करायचा आहे. ओके, काय करायचं आहे, उपचार करणे. मग या ठिकाणी निदानात्मक आणि उपचारात्मक दृष्टिकोन हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे विद्यार्थी मित्र. विद्यार्थी मित्र, व्हिडिओ आवडल्यास सर्वांनी व्हिडिओला लाईक करायचं आहे आणि जर तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब देखील करायचं आहे. ओके, चला यानंतर पुढील प्रश्न घेऊया. बघा, डॉक्टर ब्लूम यांनी मांडलेल्या उद्दिष्टांच्या भावनात्मक पातळीमध्ये कोणत्या घटकानुसार अवधानानंतर विद्यार्थ्यांना एका कृतीत रस निर्माण होतो आणि तो रंगू लागतो, समरस होतो, त्यासंबंधी आवड निर्माण होते, ही कोणत्या पातळीमध्ये आहे बरं भावनात्मक विकासाच्या? ओके, बघा, मूल्य, संयोजन, मूल्य समूह, चरित्र आणि प्रतिचार कशामध्ये आहे, तर हे सर्व घटक येतात विद्यार्थी मित्र प्रतिचार या घटकामध्ये. ओके, कशामध्ये येतात, प्रतिचार मध्ये येतात. त्यामुळे ऑप्शन नंबर 4 प्रतिचार हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. ओके, बघा विद्यार्थी मित्र, या ठिकाणी डॉक्टर ब्लूम जे आहेत, ओके, यांनी काय उद्दिष्टांच्या या ठिकाणी वर्गीकरण केलं. ओके, उद्दिष्टांचं वर्गीकरण यामध्ये बघा कुठल्या पद्धतीचं आहे, बोधात्मक, एक दुसरा आहे भावनात्मक, ज्यावरती आपला प्रश्न आहे, आणि तिसरा आहे विद्यार्थी मित्र ते म्हणजे ज्ञानात्मक. ओके, बोधात्मक, भावात्मक आणि ज्ञानात्मक या 3 प्रकारचं वर्गीकरण आहे. त्यापैकी भावनात्मक मध्ये काय विद्यार्थी मित्र म्हटलंय, तर यामध्ये एक अवधानानंतर एका कृतीत काय रस निर्माण होतो, त्यामध्ये आपण रंगून जातो, हे कुठल्या तरी प्रतिचार या घटकामध्ये येतं. यानंतर पुढील प्रश्न बघा, पाठ नियोजनासंदर्भात खाली दिलेल्या विधानामध्ये कोणते विधान पूरक नाही? ओके, ते ओळखायचं आहे. पूरक नसणारं विधान आपल्याला ओळखायचं आहे. बघा, विद्यार्थ्यांच्या प्रवृत्ती, अभिरुची, हेतू इत्यादी प्रवर्तकाचा योग्य विचार करून पाठाची दिशा आखली पाहिजे. पुस्तककर्त्यांना वेगळा दृष्टिकोन न ठेवता शिक्षकांनी काय केलं पाहिजे, पाठ्यांशाच्या मांडणीनुसार पाठ योजना करावी. यानंतर कोणत्याही पाठाच्या पद्धतीमध्ये पाठ योजने शेवटी मूल्यमापनासाठी वाव असला पाहिजे आणि पाठ योजना ही अतिविस्तृत स्वरूपाची नसावी. ओके, तर बघा विद्यार्थी मित्र, काय तर पुस्तकामध्ये काय, पुस्तकापेक्षा काय म्हटलं या ठिकाणी, बघा, पुस्तककर्त्यापेक्षा वेगळा दृष्टिकोन न ठेवता, पुस्तककर्त्यापेक्षा वेगळा दृष्टिकोन न ठेवता शिक्षकांनी पाठ्यांशाच्या मांडणीप्रमाणेच काय पाठ योजना करावी. ओके, पाठ्यांशाची जी मांडणी आहे त्यानुसार पाठ योजना करावी. त्यामुळे ऑप्शन नंबर 2 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे विद्यार्थी मित्र. ओके, चला हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. यानंतर पुढील प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आपल्या स्क्रीनवरती आहे. प्रश्न काय, अनुवंश हा बुद्धिमत्ता व व्यक्तिमत्व यांच्यावर परिणाम करणारा घटक आहे. ओके, अनुवंश हा बुद्धिमत्ता आणि व्यक्तिमत्व यावरती परिणाम करणारा घटक आहे. बुद्धिमत्ता व व्यक्तींचे गुणधर्म हे अनुवांशिकतेतून एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे संक्रमित होतात असे कोणत्या मानसशास्त्रज्ञाने संशोधनाने सिद्ध केले आहे? ओके, हे मानसशास्त्रज्ञ कोणता आहे ज्याने संशोधनातून हे सिद्ध देखील केलेलं आहे? मेंडेल, न्यूमन, फ्रान्सिस गाल्टन आणि फ्रीमन. ओके, कोणी सिद्ध केलेलं आहे विद्यार्थी मित्र, तर हे अध्ययन या ठिकाणी म्हटलं या ठिकाणी अनुवंशाचे गुणधर्म आहे हे कोणी सांगितलेलं आहे, तर हे फ्रान्सिस गाल्टन यांनी सांगितलं. ओके, गुणधर्म काय एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे संक्रमण होतात हे संशोधनातून सिद्ध कोणी केले, तर फ्रान्सिस गाल्टन यांनी सिद्ध केलेलं आहे. ओके, सिद्ध केलेलं आहे. आणि विद्यार्थी मित्र, या ठिकाणी संशोधन केलेलं आहे या ठिकाणी अनुवंशा संदर्भात. ओके, तर अनुवंशाचे गुण असतात एका पिढीतून दुसऱ्या पिढीकडे, यामध्ये काय तर वाटाण्यावरती प्रयोग जो आहे ग्रेगर मेंडेल यांनी केला होता. ओके, ग्रेगर मेंडेल जे होते यांनी वाटाण्यावरती प्रयोग केला होता. ओके, वाटाणा जो होता वाटाण्यावरती या ठिकाणी यांनी प्रयोग केला होता. ओके, बघा आता विद्यार्थी मित्र, जे गुणधर्म संक्रमित होत असतात यामध्ये बघा काही टॉपिक आहेत हे देखील आपण समजून घेऊया. गुणधर्म संक्रमणामध्ये सगळ्यात जास्त म्हणलं तर जे आई वडील असतात ना, आई वडील, तर आई वडिलांकडून एकूण किती, तर 50% गुणदोष संक्रमित होत असतात. ओके, आई वडिलांकडून 50%. त्यानंतर आजी आजोबा, आजी आजोबाकडून विद्यार्थी मित्र 25%. आणि पणजी पणजोबा जे असतात, ओके, जी चौथी पिढी देखील असते, यांची मिळून काय 25%. अशा पद्धतीने जे गुणदोष संक्रमित होत असतात. ओके, बघा या ठिकाणी गुणधर्म म्हटलंय तर गुणदोषाच्या संदर्भात देखील आहे आणि हे कशा पद्धतीचं आहे ते देखील मी तुम्हाला या ठिकाणी सांगितलेलं आहे. बघा विद्यार्थी मित्र, इतकं डिटेल आपण सविस्तर स्पष्टीकरण याकरता घेतात की कारण की या टॉपिकवर जर तुम्हाला प्रश्न आला
तर तुमचा त्या ठिकाणी तो चुकला नाही पाहिजे. ओके, चला विद्यार्थी मित्र, स्पष्टीकरण आवडत असल्यास सर्वांनी व्हिडिओला लाईक करायचं आहे. आणि जर तुम्ही टीईटी 2026 या परीक्षेची तयारी करत असाल, ओके, तर विद्यार्थी मित्र तुम्ही सर्वांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. आणि जर तुम्हाला ही पीडीएफ हवी असेल तर पीडीएफ मिळण्याकरता चॅनल सबस्क्राईब करून कमेंटमध्ये पीडीएफ मेसेज करायचा आहे. तुम्हाला लिंक त्या ठिकाणी सेंड करून दिल्या जाईल. ओके, चला यानंतर पुढील प्रश्न बघा. समष्टीवादी संप्रदायाने अवबोधाच्या क्षेत्रात विशेष कार्य केले आहे. पुढीलपैकी कोणते विधान या संप्रदायाचे वैशिष्ट्य नाही म्हटलेलं. ओके, समष्टीवादी संप्रदाय याचे वैशिष्ट्य नाही म्हटलेलं आहे. ओके, नाही. तर बघा विद्यार्थी मित्र, कुठलं विधान असणार आहे ते हे आपल्याला समजून घ्यायचं आहे. ऑप्शन बघा या ठिकाणी काय काय दिलेले आहेत. भौतिक शास्त्रामध्ये असलेली पृथक्करण करण्याची प्रवृत्ती माणसात उपयुक्त नाही. ओके, माणसामध्ये काय मानसशास्त्रामध्ये उपयुक्त नाही. अनेक संवेदनाची गरज म्हणजे अवबोधन होत नाही. संवेदनाचे आकलन अलग होत नाही. आणि वस्तूच्या निरनिराळ्या भागांचा अवबोध स्वतंत्रपणे होऊन नंतर त्याचे संघटन व्यक्तीकडून केले जाते. बघा काय असणार आहे या प्रश्नाचं उत्तर विद्यार्थी मित्र. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 4. वस्तूच्या ज्या निरनिराळ्या भागांचा अवबोध केला जातो. ओके, वस्तूंच्या निरनिराळ्या भागांचा अवबोध स्वतंत्रपणे होऊन नंतर त्यांचे संघटन हे व्यक्तींकडून केले जाते. ऑप्शन नंबर 4 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे विद्यार्थी मित्र. यानंतर पुढचा प्रश्न घेऊया. पुढील प्रश्न बघा. मानसशास्त्रातील विविध अभ्यास पद्धतीपैकी प्रायोगिक पद्धतीच्या मर्यादा. ओके, बघा मानसशास्त्राच्या ज्या विविध पद्धती आहेत, ओके, यापैकी काय, त्यापैकी विद्यार्थी मित्र काय म्हटलंय बघा. यापैकी प्रायोगिक पद्धतीच्या मर्यादाविषयी खाली काही विधाने दिली आहेत. त्यापैकी कोणते विधान असत्य आहे. ओके, बघा विद्यार्थी मित्र कशा समज म्हटलंय तर प्रायोगिक पद्धतीबद्दल बोलण्यात आलेलं आहे. ओके, प्रायोगिक पद्धती याच्या मर्यादा दिलेल्या आहेत. बघा काय असतो, या पद्धतीचा निष्कर्ष पडताळून जरूर फेरफार करणे शक्य होते. मनुष्याला भावना लपविता येतात, त्यामुळे निष्कर्षांवरती काय होतो, तर निष्कर्षावरती परिणाम होतो. ओके, त्यानंतर बघा ज्या व्यक्तीवर प्रयोग करायचा आहे ती व्यक्ती तिची वृत्ती प्रयोगाला अनुकूल नसेल तर भलतेच परिणाम आढळून येऊ शकतात. आणि काही समस्यांच्या बाबतीत हा प्रयोग करता येत नाही. ओके, पहा विद्यार्थी मित्र, या ठिकाणी काय म्हटलेलं आहे, असत्य. असत्य विधान आहे ऑप्शन नंबर 1. या पद्धतीचा निष्कर्ष काय पडताळून काय केला जातो, फेरफार करणे शक्य होते. नाही होत. शक्य होते का, नाही. ओके, शक्य नाही. आणि इतर तिन्ही घटक यामध्ये आहेत, त्यामुळे एकच हे विधान काय असत्य आहे. बाकी तिन्ही विधान हे बरोबर आहेत. त्यामुळे विद्यार्थी मित्र या ठिकाणी ऑप्शन नंबर 1 हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. ओके, ऑप्शन नंबर 1 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. यानंतर पुढील प्रश्न बघा. खालीलपैकी कोणत्या ग्रंथीद्वारे अनेक जीवन रस तयार होतात. त्यापैकी एका रसायनाचा परिणाम शरीराचा बांधा आणि आकारमान यावरती होतो. की शरीराचा बांधा आणि आकारमान यावरती एका रसाचा परिणाम होतो. तर कोणता आहे, वृकस्थ ग्रंथी, मस्तिष्क ग्रंथी, ओके, कंठस्थ ग्रंथी आणि लैंगिक ग्रंथी. तर कोणत्या याचा होतो विद्यार्थी मित्र, या ठिकाणी कोणत्या रसायनाचा परिणाम हा शारीरिक बांधा आणि आकारमान यावरती होत असतो, तर हा होत असतो मस्तिष्क ग्रंथीचा. ओके, ऑप्शन नंबर 2 मस्तिष्क ग्रंथी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. ओके, चला यानंतर पुढील प्रश्न बघा. संबोधाचा विकास होत असताना तास, दिवस, महिने, वर्ष हे संबोध हळूहळू निर्माण होऊन रिकामी जागा वर्षाच्या वयापर्यंत भूतकाळ, वर्तमान आणि भविष्य यातील फरक मुलांना समजू लागतो. ओके, बघा संबोध निर्माण होत आहे, त्यामध्ये सुरुवातीला काय, तर संबोध निर्माण होताना सुरुवातीला तास, तासानंतर काय होते विद्यार्थी मित्र, दिवस. ओके, तासानंतर दिवस, दिवसानंतर महिने आणि महिन्यानंतर सर्वात शेवटी काय तर वर्ष. असा अवबोध व्हावा लागतो, असा संबोध स्पष्ट होतो. आणि हे संबोध स्पष्ट झाले की नंतर एका मर्यादेपर्यंत भूतकाळ, भविष्यकाळ, ओके, भूत, भविष्य आणि वर्तमान जे आहेत, ओके, या काळाचा देखील बोध हा व्हायला लागतो. तर बघा 8 ते 9 वर्ष, 12 ते 9 19 वर्ष, 5 ते 6 वर्ष की 15 ते 16 वर्ष हे कुठपर्यंत असतं, तर हे असतं विद्यार्थी मित्र 5 ते 6 वर्ष. ओके, या वयापर्यंत काय संबोधाचा विकास होत असताना हे सर्व घटक जे असतात, त्या सर्व संकल्पना ज्या असतात ते स्पष्ट व्हायला लागतात. ओके, ऑप्शन नंबर 3 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. ओके, या संकल्पना मुलाला कळू लागतात. यानंतर पुढील प्रश्न बघा. काय, एखादा गायक, ओके, एखादा गायक किंवा चित्रकार आपल्या कलेत इतका रमून जातो
की त्याला स्थल कालाचे भान राहत नाही. या प्रकारच्या अवधानाला रिकामी जागा असे म्हणतात. ओके, बघा हे जे अवधान आहे या अवधानाला कोणतं अवधान म्हणता येईल आपल्याला? ऑप्शन बघा या ठिकाणी, अभ्यस्त अवधान, ऐच्छिक अवधान, अनैच्छिक अवधान की हेतुपूर्वक अवधान. तर विद्यार्थी मित्र, याला कुठल्या पद्धतीचं अवधान म्हणतात? तर बघा या ठिकाणी या अवधानाला काय म्हणतात? ते जे अवधान आहे हे आहे अभ्यस्त अवधान. ऑप्शन नंबर 1 अभ्यस्त अवधान. ओके, हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे विद्यार्थी मित्र. या अवधानाला अभ्यस्त अवधान असे म्हणतात. ओके, पहा आता विद्यार्थी मित्र, अवधानाचे काही प्रकार पडतात, ते प्रकार आपण समजून घेऊया. बघा पहा या ठिकाणी, एखाद्या वस्तूकडे किंवा विषयाकडे वळालेला मनाचा ओघ म्हणजेच अवधान होय. ओके, पहा एखाद्या विषयाकडे वस्तूकडे वळालेला मनाचा ओघ म्हणजे काय? अवधान होय. आता टिचनर यांनी कोणत्याही गोष्ट टिचनर यांचं म्हणणं काय तर कोणतीही गोष्ट जाणून घेण्यासाठी मनाने केलेली धडपड म्हणजेच काय? तर अवधान होय असं म्हटलेलं आहे. आता अवधानाचे या ठिकाणी प्रकार बघा, अवधानाचे 3 प्रकार पडतात. एक म्हणजे अनैच्छिक अवधान, दुसरा आहे ऐच्छिक अवधान आणि तिसरा आहे अभ्यस्त अवधान. ओके, हे 3 मुख्य प्रकार आहेत. यामध्ये ऐच्छिक अवधान जे असतं विद्यार्थी मित्र, तर हे बघा या ठिकाणी अनैच्छिक अवधान जे असतं हे इच्छापूर्वक किंवा हेतुपूर्वक नसते. ओके, इच्छा असो किंवा नसो याकडे लक्ष जाते. जसं की मुलांचं खेळण्याकडे लक्ष जातेच, मुलांचं काय खेळण्याकडे लक्ष हे जातेच. त्यानंतर ऐच्छिक अवधान, ऐच्छिक अवधान बघा या ठिकाणी इच्छापूर्वक असते. ओके, हे काय? हे अवधान इच्छापूर्वक किंवा हेतुपूर्वक असते, यासाठी प्रयत्न केला जात असतो. म्हणजेच अभ्यासाकडे प्रयत्नपूर्वक लक्ष आपल्याला त्या ठिकाणी द्यावं लागतं, हे याचं उदाहरण झालं. ओके, क्लिअर आहे सर्वांना? हे असतं ऐच्छिक अवधान. आणि यानंतर तिसरा जो प्रकार आहे तो म्हणजे अभ्यस्त अवधान, ज्यावरती आपला प्रश्न होता. तर बघा एखाद्या विषयात थोडी किंवा जास्त आवड निर्माण झाल्यानंतर त्या विषयाकडे आपोआप आपले लक्ष जाते. त्या विषयात आपण लक्ष देण्याच्या सूचना आधी काय द्यावी लागत नाही. आपल्या लक्षासाठी काय सूचना बुवा लक्ष द्या असं म्हणावं लागत नाही. आपोआप आपलं मन त्या ठिकाणी लागतं आणि मन त्या विषयात गुढ रमून जातं, रंगते एकदम. तर बघा या ठिकाणी याचं उदाहरण काय? तर चित्रकार चित्र रेखाटण्यात इतका मशगुल होऊन जातो की त्याला स्थळा काळाचे भान राहत नाही. हे झालं अभ्यस्त अवधानाचं उदाहरण. ओके, चला होप सर्वांना या ठिकाणी हा पॉईंट क्लिअर झाला असेल, अवधानाचे प्रकार समजले असेल विद्यार्थी मित्र. आता अवधानाचे प्रकार यावरती तुम्हाला कुठल्याही पद्धतीने जरी प्रश्न आला तर त्या ठिकाणी तो तुमचा चुकणार नाही, तो तुम्हाला व्यवस्थित सोडवता आला पाहिजे. ओके, काय आहे पहा, साधक अभिसंधान उपपत्तीचा जनक कोण आहे? बघा, साधक अभिसंधान उपपत्तीचा जनक कोण आहे असा प्रश्न या ठिकाणी आपल्याला विचारण्यात आलेला आहे. ऑप्शन्स बघा या ठिकाणी विद्यार्थी मित्र, काय आहे? एक म्हणजे कोहलर, दुसरा आहे स्किनर, थर्ड इज पॅवलॉन आणि चौथा आहे थॉर्नडाईक. तर दिलेल्या पर्यायापैकी या ठिकाणी आपल्याला साधक अभिसंधान ही जी उपपत्ती आहे तर या उपपत्तीचा जनक कोण आहे? तर स्किनर आहे. कोण आहे? स्किनर. ऑप्शन नंबर बी आपल्या या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके, साधक अभिसंधान उपपत्तीचा जनक कोण आहे? तर स्किनर याला म्हणतात. तर स्किनर हा विद्यार्थी मित्र हा अमेरिकन मानसशास्त्रज्ञ होता. ओके, काय होता? हा अमेरिकन मानसशास्त्रज्ञ होता. आणि महत्वपूर्ण म्हणजे स्किनरने कोणत्या प्राण्यावर प्रयोग केला होता? त्याने कबुतरावरती प्रयोग केला होता. ओके, स्किनर याने कबूतर आणि उंदीर या 2 प्राण्यांवर त्यांनी प्रयोग केलेला होता. महत्वपूर्ण त्याचा पॉइंट आहे तो म्हणजे कबुतरावरचा. ओके, आणि याला साधक अभिसंधान उपपत्तीचा उद्गाता असे देखील म्हणतात. यानंतर पुढचा प्रश्न घेऊया. पुढील प्रश्न बघा काय विद्यार्थी मित्र, स्किनर याने कोणत्या पक्षावर प्रयोग केला? आपण यापूर्वीच बघितलेला आहे स्किनर याने कोणत्या पक्षावर प्रयोग केला हा प्रश्न या ठिकाणी विचारण्यात आलेला आहे. पोपट, कावळा, मोर की कबूतर? तर स्किनरने कोणत्या पक्षावर केला होता? तर स्किनरने कबुतरावरती प्रयोग केला होता. ऑप्शन नंबर डी कबूतर हे आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. स्किनरने कबूतर या पक्षावरती प्रयोग केला. यानंतर पुढचा प्रश्न बघा. पुढील प्रश्न आपल्या स्क्रीनवरती आहे. उद्दिष्ट प्राप्तीसाठी एखादी क्रिया साधन म्हणून उपयोगी पडते. उद्दिष्ट प्राप्त करण्यासाठी एखादी क्रिया साधन म्हणून उपयोगी पडते तेव्हा ती विशिष्ट क्रिया साधनातून झाली असे म्हणतात. तेव्हा ती विशिष्ट क्रिया जी आहे ती साधनातून झाली असे म्हणतात. आणि या साधनातून होण्याच्या अभिसंधानास काय म्हणतात असा प्रश्न या ठिकाणी आपल्याला विचारलेला आहे. काय म्हणतात त्याला? अभिजात अभिसंधान, प्रयत्न प्रमाद, साधक अभिसंधान की यापैकी नाही? बघा साधनातून ही काय अभिसंधान झाले म्हणजे साधन अभिसंधान. ऑप्शन नंबर सी साधक अभिसंधान हे आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके, यालाच इन्स्ट्रुमेंटल कंडिशनिंग असे देखील म्हणतात. काय म्हणतात? इन्स्ट्रुमेंटल कंडिशनिंग. इन्स्ट्रुमेंटल कंडिशनिंग देखील याला म्हणतात, साधक अभिसंधान.
यानंतर पुढचा प्रश्न पहा. पुढील प्रश्न आपल्या स्क्रीनवरती आहे. संकेत अध्ययन उपपत्तीचा जनक कोण आहे? ओके, संकेत अध्ययन उपपत्ती बघा महत्वपूर्ण आहे. IMP प्रश्न म्हणून आपण कन्सिडर करूया. तर संकेत अध्ययन उपपत्तीचा जनक कोण आहे असा प्रश्न या ठिकाणी आपल्याला विचारलेला आहे. टॉलमन, स्किनर, पॅव्हलॉन की थॉर्नडाईक. तर संकेत अध्ययन उपपत्तीचा जनक कोण आहे? तर तो आहे टॉलमन. ऑप्शन नंबर ए टॉलमन हे आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके, बघा आता विद्यार्थी मित्रो, स्किनर आपण बघितलं. स्किनरचं यापूर्वी कोणतं होतं? साधक अभिसंधान. स्किनरची कोणती आहे? तर साधक अभिसंधानचा उपपत्ती आहे तो. त्यानंतर पॅव्हलॉन, पॅव्हलॉनचा होता कुत्रा. ओके, बघा या ठिकाणी पॅव्हलॉन अभिजात अभिसंधान. पॅव्हलॉनची कोणती आहे? अभिजात अभिसंधान. पॅव्हलॉन अभिजात अभिसंधान हे आहेत. ओके, चला विद्यार्थी मित्रो, व्हिडिओ आवडत असल्यास सर्वांनी व्हिडिओला लाईक करायचा आहे आणि आपण स्पष्टीकरणासह या ठिकाणी सर्व बघत आहोत. जर तुम्ही TET 2026 ची तयारी करत असाल तर नक्कीच तुम्हाला या व्हिडिओचा फायदा होईल. मानसशास्त्राचे इम्पॉर्टंट PYQs आपण आपल्या चॅनलवरती घेत असतो. यापूर्वी आपण मानसशास्त्राच्या सर्व प्रश्नपत्रिका ज्या होत्या त्या देखील आपल्या चॅनलवरती अपलोड केलेल्या आहेत विद्यार्थी मित्रो, त्या देखील तुम्ही पाहू शकता. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा. श्रेणीबद्ध अध्ययन उपपत्ती ची संकल्पना कोणी मांडली? आता हा प्रश्न विद्यार्थी मित्रो, श्रेणीबद्ध अध्ययन संकल्पनेची जी आहे हा 2014, 2019 मध्ये आणि 2024 ची जी झाली होती, यामध्ये 3 वर्षांमध्ये हा प्रश्न वारंवार विचारण्यात आलेला होता. रिपीट झालेला प्रश्न आहे, वारंवार रिपीट होणारा हा IMP असा प्रश्न आहे. ओके, पहा मग या ठिकाणी श्रेणीबद्ध अध्ययन उपपत्तीची संकल्पना आहे ही कोणी मांडली? कोहलर, स्किनर, गॅग्ने की थॉर्नडाईक. श्रेणीबद्ध अध्ययन म्हटलं तर कोण आहे विद्यार्थी मित्रो? गॅग्ने. ऑप्शन नंबर सी गॅग्ने हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. यानंतर पुढील प्रश्न बघा. समष्टीवादी उपपत्ती यांनी मांडली आहे. ओके, समष्टीवादी उपपत्ती कोणी मांडली आहे असा प्रश्न या ठिकाणी आपल्याला विचारलेला आहे. कोहलर, कोपका, पॅव्हलॉन आणि थॉर्नडाईक. तर समष्टीवादी उपपत्तीचा कोण जनक आहे बरं? समष्टीवादी उपपत्ती जे आहे कोण आहे तर कोहलर. कोपका, कोहलर. ऑप्शन नंबर ए या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. ओके, बघा या ठिकाणी पुढचा प्रश्न घेऊया. पुढील प्रश्न पहा आपल्या स्क्रीनवरती आहे विद्यार्थी मित्र. क्षेत्रीय अध्ययन उपपत्ती कोणी मांडली आहे? ओके, बघा हा प्रश्न विद्यार्थी मित्र IMP प्रश्न आहे. हा देखील प्रश्न खूप वेळा परीक्षेमध्ये रिपीट झालेला आहे. क्षेत्रीय अध्ययन उपपत्ती कोणी मांडली आहे? ऑप्शन्स पहा. कर्ट लेविन, स्किनर, पॅव्हलॉन की थॉर्नडाईक. तर क्षेत्रीय जी आहे ही कोणी मांडलेली आहे रे? तर ही आहे कर्ट लेविन यांनी मांडलेली. ऑप्शन नंबर ए कर्ट लेविन हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. ओके, बघा विद्यार्थी मित्र, या ठिकाणी खूप महत्वपूर्ण काही काही घटक आहेत ते देखील तुम्हाला सांगतो. यामध्ये बघा डेव्हिड आसुबेल जे आहेत. ओके, डेव्हिड आसुबेल यांचा आहे अध्ययन अनुदेश. कोहलर जो होतं त्याचा समष्टीवादी. विद्यार्थी मित्रो, बघा व्हिडिओ आवडत असल्यास सर्वांनी व्हिडिओला लाईक करायचा आहे आणि जर तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. साईडला जे बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करायचं आहे, म्हणजे TETच्या येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओची अपडेट तुम्हाला मिळत राहील. कोणताही व्हिडिओ तुमच्याकडून मिस त्या ठिकाणी होणार नाही. आणि जर तुम्हाला ही PDF हवी असेल तर ही PDF मिळवण्याकरता तुम्ही आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं आहे, ज्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे, किंवा कमेंटमध्ये PDF मेसेज करायचा आहे, तुम्हाला त्या ठिकाणी लिंक सेंड करून दिल्या जाईल. ओके, चला यानंतर पुढचा प्रश्न बघा विद्यार्थी मित्र. काय आहे प्रश्न? कोहलर या मानसशास्त्रज्ञाने कोणत्या प्राण्यावर प्रयोग केला? बघा कोहलर हा जो मानसशास्त्रज्ञ आहे याने कोणत्या प्राण्यावर प्रयोग केला असा प्रश्न या ठिकाणी आपल्याला विचारलेला आहे. घोडा, हत्ती, मांजर की माकड. तर कोहलर याने माकडावरती प्रयोग केला होता. ओके, बघा कोपका कोहलर जो आहे, कोहलर हा कोणत्या देशाचा होता? हा जर्मन मानसशास्त्रज्ञ होता. ओके, जर्मनीचा हा मानसशास्त्रज्ञ होता. आणि महत्वपूर्ण म्हणजे याने माकडावर केला. माकड कोणतं? तर एक चिंपाजी माकड होतं. ओके, कोणत्या माकडावर केला? तर याने चिंपाजी माकडावरती प्रयोग केला होता. आणि त्या माकडाला नाव होतं, त्याचं नाव काय होतं त्या माकडाचं? तर चिंपाजी नावाचा जो माकड होता त्या माकडाचं नाव होतं विद्यार्थी मित्र सुलतान. ओके, सुलतान नावाच्या चिंपाजी माकडावरती या ठिकाणी कोहलरने जो आहे प्रयोग केला होता. ऑप्शन नंबर डी माकड हे आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके, चला यानंतर पुढचा प्रश्न बघा. पुढील प्रश्न आपल्या स्क्रीनवर आहे. ज्ञानात्मक व विकासात्मक अभ्यासासाठी कोणता मानसशास्त्रज्ञ प्रसिद्ध आहे? ओके, ज्ञानात्मक आणि विकासात्मक अभ्यासासाठी कोणता मानसशास्त्रज्ञ
प्रसिद्ध आहे असा प्रश्न या ठिकाणी आपल्याला विचारलेला आहे. जेरॉन ब्रुनर, प्लेटो, पॅव्हलॉन की थॉर्नडाईक? कोणता आहे बरं? तर या ठिकाणी ज्ञानात्मक आणि विकासात्मक अभ्यासासाठी प्रसिद्ध असणारा मानसशास्त्रज्ञ तो आहे जेरॉन ब्रुनर. ऑप्शन नंबर ए या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. ओके, जेरॉन ब्रुनर हा जो आहे हा ज्ञानात्मक विकासासाठी प्रसिद्ध आहे. आता जेरॉन ब्रुनर ह्याच्यावर बघा जीन पियाजे यांच्या विचाराचा प्रभाव होता. ओके, बघा परीक्षेमध्ये जर असा प्रश्न आला की जेरॉन ब्रुनरवर कोणाच्या विचाराचा प्रभाव होता, तर जीन पियाजे जे आहेत यांच्या विचारांचा प्रभाव होता याच्यावर. ओके, यांच्या विचारांचा प्रभाव त्या ठिकाणी होता. ओके, जेरॉन ब्रुनरवरती जीन पियाजे यांच्या विचाराचा प्रभाव हा होता. ओके, चला यानंतर पुढचा प्रश्न घेऊया. बघा पुढील प्रश्न आपल्या स्क्रीनवरती आहे. प्रतिमानाचे जनक म्हणून कोणास ओळखल्या जाते? ओके, प्रतिमानाचे जनक म्हणून कोणास ओळखल्या जाते? विद्यार्थी मित्रो, या ठिकाणी पर्याय आपल्याला चुकीचे देण्यात आलेले आहेत. ओके, प्रिंट मिस्टेक आहे थोडी. तर प्रतिमानाचे जनक म्हणून दोन व्यक्तीला ओळखल्या जात असतं. एक म्हणजे ब्रूस जॉइस. ओके, जोडी आहे ही, लक्षात द्या. ब्रूस जॉइस आणि मार्शविल. ओके, ब्रूस जॉइस आणि मार्शविल यांना प्रतिमानाचे, अध्यापनात जी प्रतिमाने आहे प्रतिमानांचे जनक म्हणून ओळखल्या जात असतं. IMP प्रश्न आहे, 100% यावरती प्रश्न हा परीक्षेमध्ये असतो. सर्वांनी हा पॉईंट नोट डाऊन करून घ्यायचा आहे. ओके, तुम्हाला जर याची PDF डाउनलोड करायची असेल तर PDF डाउनलोड करण्याकरता तुम्ही आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं आहे. ओके, ज्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे किंवा कमेंटमध्ये PDF मेसेज करायचा आहे. तुम्हाला लिंक त्या ठिकाणी सेंड करून दिल्या जाईल. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा विद्यार्थी मित्रो, प्रभुत्व संपादन उपपत्ती कोणाची आहे? ओके, प्रभुत्व संपादन उपपत्ती कोणाची आहे असा प्रश्न या ठिकाणी आपल्याला विचारलेला आहे. ओके, पहा आता ऑप्शन बघा, डेव्हिड आसुबेल, डॉक्टर ब्लूम, अल्बर्ट बांदुरा आणि थॉर्नडाईक. तर प्रभुत्व संपादन म्हटलं तर डॉक्टर ब्लूम यांची आहे. ओके, डॉक्टर ब्लूम यांची उपपत्ती आहे. ऑप्शन नंबर बी आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. ओके, प्रभुत्व संपादन डॉक्टर ब्लूम यांचं आहे. ओके, प्रभुत्व संपादन. त्यानंतर मग इतर जे काय आहेत, डेव्हिड आसुबेल यांची कोणती आहे बरं? डेव्हिड आसुबेल जी येते अध्ययन व अनुदेश. ओके, डेव्हिड आसुबेल यांची कोणती आहे? यांची आहे ते अध्ययन व अनुदेश ही उपपत्ती आहे डेव्हिड आसुबेल यांची. त्यानंतर अल्बर्ट बांदुरा. ओके, अल्बर्ट बांदुरा जो आहे यांची येते सामाजिक निरीक्षणात्मक उपपत्ती. कोणती येते यांची? सामाजिक निरीक्षणात्मक उपपत्ती. सामाजिक निरीक्षणात्मक उपपत्ती जी आहे येते अल्बर्ट बांदुरा यांची. ओके, क्लिअर आहे. बघा विद्यार्थी मित्रो, आपण या ठिकाणी डिटेल अनालिसिस जे आहे प्रत्येक प्रश्नाचं घेत आहोत. कारण की जर तुम्हाला परीक्षेमध्ये कुठल्याही पद्धतीने प्रश्न आला तर तो तुम्हाला त्या ठिकाणी सोडवता आला पाहिजे. तो त्या ठिकाणी तुमचा चुकता कामा नाही. ओके, चला स्पष्टीकरण जर आवडत असेल तर सर्वांनी व्हिडिओला लाईक करायचं आहे. स्पष्टीकरण जर आवडलं तर सर्वांनी व्हिडिओला लाईक करायचं आहे. आणि जर तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. ओके, चला यानंतर पुढचा प्रश्न बघा विद्यार्थी मित्रो, सामाजिक निरीक्षणात्मक उपपत्ती. आता बघा मी यापूर्वीच तुम्हाला सर्व सायंटिस्ट जे काय होते मानसशास्त्रज्ञ यांच्या उपपत्त्या एक्सप्लेन केल्या होत्या. तर सामाजिक निरीक्षणात्मक उपपत्ती कोणाची आहे? ओके, तर बघा जी सामाजिक निरीक्षणात्मक उपपत्ती आपण यापूर्वीच बघितलं कोणाची आहे, तर अल्बर्ट बांदुरा यांची आहे. ओके, सामाजिक निरीक्षणात्मक अल्बर्ट बांदुरा यांची येते. ओके, चला यानंतर पुढचा प्रश्न बघा, कोणत्या मूल्यमापन पद्धतीत अभ्यासक्रम हाताळत असताना वेळोवेळी मूल्यमापन केले जाते? ओके, कोणती मूल्यमापन पद्धती आहे ज्याच्यामध्ये अभ्यासक्रम हाताळत असताना वेळोवेळी मूल्यमापन केले जाते? समकालीन, वैकसिक, सहज की यापैकी नाही? विद्यार्थी मित्रो, हे आहे वैकसिक मूल्यमापन. यालाच काय सातत्यपूर्ण सर्वकष मूल्यमापन असे देखील म्हणतात. ओके, सातत्यपूर्ण सर्वकष मूल्यमापन. क्लिअर आहे सर्वांना? चला यानंतर पुढचा प्रश्न बघा, कर्ट लेविन यांनी ज्ञानात्मक क्षेत्रीय उपपत्तीत जीवन कक्षेच्या संदर्भात कशावर भर दिला आहे? ओके, बघा कर्ट लेविन यांनी त्यांच्या क्षेत्रीय उपपत्तीमध्ये जीवन कक्षेच्या संदर्भात कशावर भर दिला आहे? संभाषणावर, वर्तनावर, व्यक्तिमत्वावर की यापैकी नाही? तर विद्यार्थी मित्रो, त्यांनी कशावर भर दिला होता? तर त्यांनी वर्तनावर भर दिला होता. ओके,
कशावरती? तर त्यांनी वर्तनावर भर दिला होता. ऑप्शन नंबर बी वर्तनावर हे आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके, बघा, जीवन कक्षेच्या संदर्भात वर्तनाचा अभ्यास करणे हे अधिक महत्वाचं आहे असं कर्ट लेविन यांनी क्षेत्रीय उपपत्तीमध्ये सांगितलेलं आहे. यानंतर पुढील प्रश्न घेऊया. पुढचा प्रश्न बघा विद्यार्थी मित्र, तत्पूर्वी जर तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, सोबतच व्हिडिओला लाईक करायचा आहे. आणि जर तुम्हाला या प्रश्नांची ही पीडीएफ हवी असेल तर ही पीडीएफ मिळवण्याकरता तुम्ही आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं आहे, ज्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे, किंवा कमेंटमध्ये पीडीएफ मेसेज करायचा आहे, तुम्हाला लिंक त्या ठिकाणी सेंड करून दिल्या जाईल. ओके, चला बघा, व्यक्ती विकासासाठी निरीक्षण व अनुकरण यांचा वापर कोणत्या उपपत्तीमध्ये केला आहे? ओके, व्यक्ती विकासासाठी निरीक्षण आणि अनुकरण यांचा वापर कोणत्या उपपत्तीमध्ये केला आहे असा प्रश्न या ठिकाणी आपल्याला विचारलेला आहे. ऑप्शन बघा, ए अध्ययन अनुदेश, बी ज्ञानात्मक, सी अभिजात अभिसंधान आणि डी आहे सामाजिक निरीक्षण. तर कोणत्या उपपत्तीमध्ये आहे? तर हे आहे सामाजिक निरीक्षण. ऑप्शन नंबर डी आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. बघा, सामाजिक निरीक्षण ही उत्पत्ती कोणाची आहे? तर ही आहे अल्बर्ट बांदुरा यांची. कोणाची आहे? अल्बर्ट बांदुरा. लक्षात असू द्या, अल्बर्ट बांदुरा यांची ही उपपत्ती आहे. ओके, सामाजिक निरीक्षण. यानंतर पुढील प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आपल्या स्क्रीनवरती आहे. अनुवंशासंबंधी खालीलपैकी कोणत्या शास्त्रज्ञाने संशोधन केले? अनुवंशासंबंधी खालीलपैकी कोणत्या शास्त्रज्ञाने संशोधन केले? कोहलर, स्किनर, ग्रेगर मेंडल की थॉर्नडाईक? अनुवंश म्हटलं लक्षात द्या, अनुवंशासंबंधी मानसशास्त्रज्ञ आहे तो म्हणजे ग्रेगर मेंडेल. ओके, बघा, ग्रेगर मेंडेल ऑप्शन नंबर सी आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. बघा, ग्रेगर मेंडेल यांनी 1860 मध्ये काय केलं? तर यांनी प्रदीर्घ संशोधनानंतर ओके काय केलं? यांनी प्रदीर्घ संशोधन केलं आणि या संशोधनात यांनी प्रदीर्घ संशोधनामध्ये यांनी काय तर वाटाणा जो आहे वाटाणा ओके वाटाण्यावरती प्रयोग केला आणि वाटाण्यावरती प्रयोग करून याचा संकर घडून आणला आणि त्या ठिकाणी अनुवंशासंबंधी संशोधन हे केले. कशावरती केलं? तर वाटाण्यावरती केलं. लक्षात द्या, अनुवंशासंबंधी कोणत्या शास्त्रज्ञाने संशोधन केलं आहे? तर ग्रेगर मेंडेल हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. विद्यार्थी मित्र, जर व्हिडिओ आवडत असेल तर सर्वांनी व्हिडिओला लाईक करायचं आहे आणि जर तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. विद्यार्थी मित्र, ओके, सर्वांनी काय करायचं आहे? चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. आणि जर तुम्हाला या प्रश्नांची ही पीडीएफ हवी असेल तर ही पीडीएफ मिळवण्याकरता तुम्ही आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं आहे, ज्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे, किंवा मला कमेंटमध्ये पीडीएफ मेसेज करायचा आहे, तुम्हाला त्या ठिकाणी लिंक सेंड करून दिल्या जाईल. विद्यार्थी मित्र, ओके, चला सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. यानंतर पुढचा प्रश्न बघा. पुढील प्रश्न आपल्या स्क्रीनवरती आहे. बालकामध्ये येणारे गुणदोष हे आई वडिलांकडून येतात. ओके, बालकामध्ये येणारे जे गुणदोष आहेत हे त्यांच्या आई वडिलांकडून येतात. याला काय म्हणतात? याला काय म्हणतात बरं? प्रेरणा, प्रतिसाद, अनुवंश की संवेदना? तर याला काय म्हणतात? अनुवंश. ऑप्शन नंबर सी अनुवंश हे आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके, बालकामध्ये येणारे गुणदोष जे की त्यांच्या आई वडिलांकडून येतात याला अनुवंश असे म्हणतात. यानंतर पुढचा प्रश्न बघूया. पुढील प्रश्न पहा आपल्या स्क्रीनवर आहे. बाह्य उद्दीपकासंबंधी अगदी प्रथम होणारी प्राथमिक स्वरूपाची मानसिक क्रिया. ओके, बाह्य उद्दीपकासंबंधी अगदी प्रथम होणारी प्राथमिक स्वरूपाची मानसिक क्रिया म्हणजे काय? काय म्हणतात त्याला? प्रेरणा, प्रतिसाद, अनुवंश की संवेदना? ओके, काय म्हणतात त्याला? त्याला म्हणतात विद्यार्थी मित्र संवेदना. काय म्हणतात? संवेदना. ऑप्शन नंबर 4 डी या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके, संवेदना म्हणजे काय? तर बाह्य उद्दीपकासंबंधी अगदी प्रथम होणारी प्राथमिक स्वरूपाची मानसिक क्रिया म्हणजेच काय? संवेदना होय. यानंतर पुढील प्रश्न घेऊया. पुढचा प्रश्न पहा. अर्थपूर्ण संवेदना म्हणजे काय? ओके, संवेदना ज्याला अर्थ प्राप्त होतो तर अशा संवेदनेला काय म्हणतात? ओके, पहा विद्यार्थी मित्र, संवेदना आहे ओके, संवेदना प्लस अर्थ. ओके, संवेदना प्लस अर्थ याला काय म्हणतात? तर संवेदनेला ज्यावेळी अर्थ प्राप्त होतो त्याला अवबोध असे म्हणतात. काय म्हणतात? त्याला अवबोध असे म्हणतात. ऑप्शन नंबर डी अवबोध हे आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर
आहे. ओके, अर्थपूर्ण संवेदना म्हणजे काय, तर अवबोध होते. अर्थपूर्ण संवेदना म्हणजे अवबोध, हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. यानंतर पुढील प्रश्न बघा विद्यार्थी मित्र काय आहे. समोर उद्दीपक नसताना सुद्धा पूर्वी घेतलेल्या अनुभवाचे मनातल्या मनात पुनरुज्जीवन करता येते, याला काय म्हणतात. बघा, समोर उद्दीपक नाही आहे, समोर आपल्या वस्तू नाही आहे, समोर आपल्या घटक नाही आहे, तरी देखील यापूर्वी आपण जे काही त्याचे अनुभव घेतलेले आहे त्या अनुभवाच्या आधारे आपल्या मनात त्या गोष्टी पुनरुज्जीवित होतात, याला काय म्हणतात. याला बघा, प्रेरणा, अवबोध, प्रतिमा की संवेदना, काय म्हणतात बरं याला. विद्यार्थी मित्र, या घटकाला काय म्हणतात, याला म्हणतात प्रतिमा. ओके, ऑप्शन नंबर सी प्रतिमा हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. ओके, पहा, जसं की बघा, मी या ठिकाणी शब्द लिहितोय रथ. आता रथ म्हणलं की तुमच्या नजरेपुढे कोणकोणत्या गोष्टी आल्या. ओके, मनचक्षूवरती कोणकोणते घटक त्या ठिकाणी निर्माण झाले. एक झाला असेल तो म्हणजे चाक, रथाचं चाक दिसलं असेल सर्वांना. त्यानंतर घोडे सर्वांना दिसले असतील. त्यानंतर सारथी. ओके, त्यानंतर त्या घोड्याची लगाम, हे सर्व घटक आपल्याला दिसायला लागतात. ओके, या प्रतिमा आपल्या पुढे तयार होतात. म्हणजे उद्दीपक समोर नाही, मात्र पूर्वी घेतलेल्या अनुभवाचे मनातल्या मनात पुनरुज्जीवन होते आणि आपल्याला ते घटक त्या ठिकाणी दिसायला लागतात. ओके, चला यानंतर पुढचा प्रश्न घेऊया. पुढील प्रश्न पहा काय. प्रतिमा अवबोधापेक्षा अधिक डॅश डॅश असते. ओके, प्रतिमेची जी काही वैशिष्ट्ये आहेत ना, त्या वैशिष्ट्यावरती आपल्याला हा प्रश्न विचारलेला आहे. ओके, प्रतिमा या अवबोधापेक्षा अधिक डॅश डॅश असते. बघा, काय असते, स्थिर, अस्थिर, प्रेरक की यापैकी नाही. तर प्रतिमा ज्या आहेत या अवबोधापेक्षा अधिक अस्थिर असतात. स्थिर असतात का, नाही. या कशा असतात, या अस्थिर असतात. ऑप्शन नंबर बी अस्थिर हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. ओके, पहा, प्रतिमा या अवबोधापेक्षा अधिक अस्थिर असतात. यानंतर पुढचा प्रश्न बघा, पूर्वानुभवांचे स्मरण म्हणजे काय. ओके, बघा, आपले जे पूर्वीचे अनुभव आहेत त्यांचं स्मरण करणे म्हणजे काय. अवबोध, संबोध, कल्पना की भ्रम. तर पूर्वानुभवाचे स्मरण म्हणजे कल्पना होय. ऑप्शन नंबर सी कल्पना हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. ओके, पूर्वानुभवाचे स्मरण म्हणजे काय, तर कल्पना होय. ओके, चला विद्यार्थी मित्र, व्हिडिओ आवडत असल्यास सर्वांनी व्हिडिओला लाईक करायचा आहे आणि जर तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. टीईटी 2026 करता महत्वपूर्ण क्लास व्हिडिओ जे आहेत तुम्हाला आपल्या चॅनलवरती बघायला मिळणार आहेत. यापूर्वी टीईटीच्या ज्या काही प्रश्नपत्रिका आहेत त्या सर्व प्रश्नपत्रिका तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून शिकायला मिळणार आहेत. त्यामुळे सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. ओके, चला, आणि जर तुम्हाला ही पीडीएफ हवी असेल तर पीडीएफ मिळवण्याकरता तुम्ही आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं आहे किंवा कमेंटमध्ये पीडीएफ मेसेज करायचा आहे. तुम्हाला त्या ठिकाणी लिंक सेंड करून दिल्या जाईल. ओके, चलो यानंतर पुढचा प्रश्न बघा. मूळ कल्पना दुसऱ्याची असते पण आपण ती अनुभवित असतो, अशा कल्पनांना काय म्हणतात. बघा, जी मूळ कल्पना आहे ना ही कोणातरी दुसऱ्याची आहे, मात्र त्याचा अनुभव आपण घेत असतो, ती आपण अनुभवत असतो, अशा कल्पनांना काय म्हणतात. अनुकरणात्मक कल्पना, रचनात्मक कल्पना, पुनरुत्पादित कल्पना की यापैकी नाही. तर अशा कल्पनांना काय म्हणतात, अनुकरणात्मक कल्पना म्हणतात. आपण त्या गोष्टीचं अनुकरण करत असतो. ऍक्च्युअल मध्ये अनुभव दुसऱ्याचे असतात, मात्र त्याचं अनुकरण आपण करतो, याला अनुकरणात्मक कल्पना असे म्हणतात. जसं की पहा, एखादी कथा, ओके, एखादी कथा असो, कादंबरी असो, हे सर्व वाचत असताना काय होते, तर त्यातील जे पात्र आहे ना, ओके, त्यातील प्रसंग हे आपल्या मनपटलावर उमटतात, ते आपण अनुभवतो. याला काय म्हणतात, याला अनुकरणात्मक कल्पना असे म्हणतात. ऑप्शन नंबर ए आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. ओके, चला यानंतर पुढील प्रश्न घेऊया. पुढचा प्रश्न बघा आपल्या स्क्रीनवर आहे. पूर्वानुभवांच्या विविध अंगांनी मनातल्या मनात जुळवाजुळव करणे म्हणजे विचार होय. ओके, पूर्वानुभवांच्या विविध अंगांनी मनातल्या मनात जुळवाजुळव करणे म्हणजे विचार होय, अशी व्याख्या कोणी केली आहे. हा प्रश्न IMP आहे. ओके, हा प्रश्न IMP आहे. 2025 ला जी टीईटी झाली होती नोव्हेंबर मध्ये, त्यामध्ये हा प्रश्न विचारण्यात आला होता. ओके, बघा, कोहलर, स्किनर, मन की थॉर्नडाईक. विद्यार्थी मित्र, पूर्वानुभवाच्या विविध अंगांनी मनातल्या मनात जुळवाजुळव करणे म्हणजे विचार, अशी विचाराची व्याख्या कोणी केली होती,
तर ती मन या मानसशास्त्रज्ञाने केली होती. ऑप्शन नंबर सी मन हे आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. यानंतर पुढील प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आपल्या स्क्रीनवरती आहे. शब्दावरून जो अर्थबोध होतो त्या अर्थबोधास काय म्हणतात? ओके, शब्दावरून जो अर्थबोध होतो त्या अर्थबोधास काय म्हणतात असा प्रश्न या ठिकाणी आपल्याला विचारलेला आहे. ऑप्शन बघा. ए प्रतिसाद, बी कल्पकता, सी संबोध आणि डी आहे द्विधा. तर त्याला काय म्हणतात रे? तर त्याला म्हणतात संबोध. ओके, शब्दावरून जो अर्थबोध होतो त्याला संबोध असे म्हणतात. संबोधलाच एक पर्याय शब्द आहे तो म्हणजे संकल्पना. कोणता आहे? तर संकल्पना हा त्याला एक पर्यायी शब्द येतो. ओके, चला क्लिअर आहे सर्वांना? बघा, व्हिडिओ आवडत असल्यास सर्वांनी व्हिडिओ लाईक करायचा आहे आणि अजूनही जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. यानंतर पुढील प्रश्न बघा विद्यार्थी मित्र हो. ज्ञानेंद्रियामार्फत ग्रहण केलेला अनुभव जपून ठेवणे म्हणजे काय होय? ओके, बघा विद्यार्थी मित्र, सर्व प्रश्न हे यापूर्वी टीईटीच्या परीक्षेमध्ये विचारण्यात आले होते ते प्रश्न आहेत. ओके, मग पहा, ज्ञानेंद्रियामार्फत ग्रहण केलेले अनुभव जपून ठेवणे म्हणजे काय? धारणा, कल्पकता, संबोध की संवेदना? काय म्हणतात याला? तर याला म्हणतात धारणा. ऑप्शन नंबर ए आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके, धारणा म्हणतो आपण त्याला. ज्ञानेंद्रियामार्फत जे आपण ज्ञान ग्रहण करतो ते अनुभव ते आपण जपून ठेवतो याला धारणा असे म्हणतात. यानंतर पुढील प्रश्न बघा. पुढचा प्रश्न आपल्या स्क्रीनवरती आहे. पूर्वी घेतलेला अनुभव आठवणे म्हणजे काय? पूर्वी घेतलेला जो अनुभव आहे तो अनुभव आठवणे. ओके, त्याला काय म्हणतात? प्रतिसाद, प्रत्यवहन, संस्करण की संप्रेषण? ओके, बघा आपल्याला काय करायचं आहे? पूर्वीचा अनुभव आठवायचा आहे. ओके, आठवायचा आहे म्हणजेच काय? त्या ठिकाणी प्रत्यवहन म्हणतात त्याला. ऑप्शन नंबर बी प्रत्यवहन, यालाच आपण रिकॉल असे म्हणतो. ओके, प्रत्यवहन होय. ओके, आता हा स्मरणाचा तिसरा टप्पा आहे. प्रत्यवहन म्हणजे काय? स्मरणाचा काय आहे? हा तिसरा टप्पा आहे. प्रत्यवहन काय? स्मरणाचा हा तिसरा टप्पा येतो. ओके, स्मरणाचा हा तिसरा टप्पा आहे प्रत्यवहन. क्लिअर आहे सर्वांना? चला यानंतर पुढील प्रश्न घेऊया. पुढचा प्रश्न बघा विद्यार्थी मित्र, काय आहे आपल्या स्क्रीनवरती आहे. कोणतीही गोष्ट जाणून घेण्यासाठी मनाने केलेली धडपड म्हणजे अवधान होय. कोणतीही गोष्ट जाणून घेण्यासाठी मनाने केलेली धडपड म्हणजेच काय? अवधान होय. अशी व्याख्या कोणी केली आहे? ओके, अवधानाची अशी व्याख्या कोणी केलेली आहे? बघा विद्यार्थी मित्र, हा प्रश्न IMP आहे, तुम्ही नोट डाऊन करून घ्यायचा आहे. अवधानाची व्याख्या विचारलेली आहे. आपल्याला परीक्षेमध्ये व्याख्या विचारतात, व्याख्या आणि मानसशास्त्रज्ञाच्या जोड्या लावायला सांगतात किंवा डायरेक्टली ही व्याख्या कोणाची आहे असा प्रश्न आपल्याला येत असतो. ओके, कोणाची आहे? कोहलर, स्किनर, टिचनेर की थॉर्नडाईक? बघा, कोणतीही गोष्ट जाणून घेण्यासाठी आपल्या मनाने केलेली धडपड म्हणजे अवधान अशी व्याख्या ही कोणाची आहे? तर ही टिचनेर यांची ही व्याख्या आहे. ऑप्शन नंबर सी टिचनेर हे आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके, चला क्लिअर आहे सर्वांना? यानंतर पुढील प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आपल्या स्क्रीनवरती आहे. जे अवधान इच्छापूर्वक किंवा हेतुपूर्वक नसते, जे अवधान इच्छापूर्वक किंवा हेतुपूर्वक नसते त्या अवधानास काय म्हणतात? काय म्हणतात? ऐच्छिक, अनैच्छिक, अभिरुची, वरीलपैकी नाही. ओके, काय म्हणतात बरं त्याला? जे अवधान इच्छापूर्वक किंवा हेतुपूर्वक नसते त्या अवधानास काय म्हणतात? तर याला आपण अनैच्छिक अवधान असे म्हणतो. ऑप्शन नंबर बी आपल्या या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके, याला काय म्हणतात? अनैच्छिक अवधान असे म्हणतात. यामध्ये बघा, मुलांचे लक्ष इच्छा नसतानाही खेळाकडे जाते. इच्छा नसताना त्याचे लक्ष काय? खेळाकडे जाते. ऐच्छिक कसे असते? ऐच्छिक अवधान हे हेतुपूर्वक असतं. ऐच्छिक अवधान हे हेतुपूर्वक असतं, यामध्ये हेतू नसतो. ओके, क्लिअर आहे सर्वांना? बघा, मानसशास्त्राचा जनक कोण आहे? ओके, बघा मानसशास्त्र जो आहे तर मानसशास्त्राचा जनक कोण आहे असा प्रश्न आपल्याला या ठिकाणी विचारलेला आहे. ओके, मानसशास्त्राचा जनक कोण आहे असा प्रश्न आहे. ऑप्शन्स बघा, प्लेटो, एरिस्टॉटल, थॉर्नडाईक आणि ऍस्ट्रॉलॉजी. तर मानसशास्त्राचा जनक म्हटलं तर त्या ठिकाणी लक्षात द्या विद्यार्थी मित्र, कोण आहे? एरिस्टॉटल. ऑप्शन नंबर 2 एरिस्टॉटल हे आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके, एरिस्टॉटल जो आहे याने मानसशास्त्राचा शास्त्रशुद्ध अभ्यास सर्वप्रथम केला. ओके, याने काय केलाय? मानसशास्त्राचा एकदम शास्त्रशुद्ध पद्धतीने अभ्यास केला
आणि सर्वप्रथम सुरू केला, त्यामुळे याला काय म्हणतात, तर याला मानसशास्त्राचा जनक असे म्हणतात. हा प्रश्न विद्यार्थी मित्र IMP आहे. यापूर्वी परीक्षेला खूप वेळा हा प्रश्न विचारलेला आहे. ओके, अरिस्टॉटल हा मानसशास्त्राचा जनक म्हणून ओळखला जातो. यानंतर पुढील प्रश्न बघा. पुढचा प्रश्न आपल्या स्क्रीनवरती आहे. प्रश्न काय, डी ॲनिमा हा ग्रंथ कोणी लिहिला आहे? ओके, बघा, डी ॲनिमा हा जो ग्रंथ आहे हा मानसशास्त्रावर आधारित महत्वपूर्ण असणारा एक ग्रंथ आहे. ओके, मानसशास्त्रावरील हा एक खूप महत्वपूर्ण असा ग्रंथ आहे. तर हा ग्रंथ कोण लिहिला आहे? अरिस्टॉटल, प्लेटो, जॉन डुई की यापैकी नाही? तर डी ॲनिमा. ओके, डी ॲनिमा हा जो ग्रंथ आहे हा ग्रंथ विद्यार्थी मित्र अरिस्टॉटल यानेच लिहिलेला आहे. ओके, सर्वप्रथम याने हा ग्रंथ लिहिला होता. ओके, तर बघा यामध्ये काय, तर आत्म्याचे शास्त्र ते मानसशास्त्र असा उल्लेख जो आहे यामध्ये त्याने डी ॲनिमा या ग्रंथामध्ये केलेला आहे. ओके, ऑप्शन नंबर 1 अरिस्टॉटल हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. यानंतर पुढचा प्रश्न घेऊया. पुढील प्रश्न बघा, मनाचा अभ्यास करणारे शास्त्र ते मानसशास्त्र. ओके, मनाचा अभ्यास करणारे शास्त्र ते मानसशास्त्र ही व्याख्या कोणाची आहे? ओके, मानसशास्त्राची ही व्याख्या कोणाची आहे? मॅकडुगल, अरिस्टॉटल, थॉर्नडाईक की पॅस्टॉलॉजी? ओके, तर ही व्याख्या आहे विद्यार्थी मित्र मॅकडुगल यांची. कोणाची आहे? मॅकडुगल हे जे मानसशास्त्रज्ञ होते, मॅकडुगल यांनी काय म्हटलेलं आहे, तर मनाचा अभ्यास करणारे शास्त्र ते मानसशास्त्र अशी मॅकडुगल यांनी व्याख्या केलेली आहे. ओके, बघा, यामध्ये यांनी मानवी मनाचे अनुभव मिश्रित व वर्णनात्मक शास्त्र म्हटलेलं आहे. ओके, मानवी मनाचे अनुभव मिश्रित आणि वर्णनात्मक शास्त्र असं देखील त्यांनी म्हटलं आहे. यांनी मॅकडुगल यांनी काय म्हटलंय, तर सायन्स ऑफ माइंड, मानसशास्त्राला काय म्हटलंय, सायन्स ऑफ माइंड म्हणजेच मानवी मनाचा अभ्यास करणारे शास्त्र ते मानसशास्त्र अशी मॅकडुगल यांची व्याख्या आहे. यानंतर पुढील प्रश्न बघा, मानवी वर्तनाच्या मुळाशी अबोध प्रेरणा असतात. मानवी वर्तनाच्या मुळाशी काय असतात? अबोध प्रेरणा असतात. हे कोणत्या शास्त्रज्ञाने निदर्शनास आणले आहे? ओके, कोणत्या शास्त्रज्ञाने निदर्शनास आणलेले आहे? प्लेटो, जॉन डुई, सिगमंड फ्राइड की यापैकी नाही? तर हे विद्यार्थी मित्र सिगमंड फ्राइड यांनी निदर्शनास आणलेले आहे. ऑप्शन नंबर सी सिगमंड फ्राइड यांचं म्हणणं काय, तर मानवी वर्तनाच्या मुळाशी ज्या अबोध प्रेरणा असतात, ओके, काय असतात? अबोध प्रेरणा. ओके, मानवी वर्तनाच्या मुळाशी काय सांगितले आणि तर अबोध प्रेरणा असतातच सांगितलेलं आहे. यानंतर पुढील प्रश्न बघा. पुढचा प्रश्न आपल्या स्क्रीनवर आहे. अध्ययन अध्यापनाशी संबंध असणारी शाखा म्हणजे शैक्षणिक मानसशास्त्र ही व्याख्या कोणत्या शिक्षण तज्ञाने केलेली आहे? ओके, अध्ययन अध्यापनाशी संबंध असणारी शाखा म्हणजेच काय, तर शैक्षणिक मानसशास्त्र होय. तर बघा, मानसशास्त्रात ज्या काही विविध शाखा येतात त्यापैकी ज्या शाखेचा संबंध हा अध्ययन अध्यापनाशी येतो ती शैक्षणिक मानसशास्त्र अशी व्याख्या कोणी केली आहे? प्लेटो, थॉर्नडाईक, स्किनर की यापैकी नाही? तर ही जी व्याख्या आहे ही स्किनर, ऑप्शन नंबर सी स्किनर हे आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. आणि जर तुम्हाला या प्रश्नाची ही PDF हवी असेल तर ही PDF तुम्हाला मिळणार आहे आपल्या टेलिग्राम चॅनलवर. त्याकरता तुम्ही काय करायचं आहे, या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक दिली आहे. त्या ठिकाणी जाऊन तुम्ही आपलं चॅनल जॉईन करायचं आहे किंवा कमेंटमध्ये या ठिकाणी PDF मेसेज करायचा आहे. तुम्हाला त्या ठिकाणी लिंक सेंड करून दिल्या जाईल विद्यार्थी मित्र. आणि व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगायचं आहे. यानंतर पुढचा प्रश्न बघा, वर्तनवादी मानसशास्त्राचा जनक कोणास म्हटले जाते? ओके, वर्तनवादी मानसशास्त्राचा जनक कोणास म्हटल्या जाते? कोहलर, थॉर्नडाईक, वॅटसन की मॅकडुगल? तर वर्तनवादी मानसशास्त्राचा जनक म्हणून वॅटसन यास ओळखल्या जाते. ऑप्शन नंबर सी JB वॅटसन. ओके, बघा, JB वॅटसन हे आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. वॅटसन यास वर्तनवादी मानसशास्त्राचा जनक म्हणून ओळखल्या जाते. ओके, बघा, वॅटसन हा काय होता, तर हा अमेरिकन मानसशास्त्रज्ञ होता. ओके, अमेरिका या देशाचा हा मानसशास्त्रज्ञ होता विद्यार्थी मित्र. याने काय म्हटलं आहे, तर मानवी वर्तनाचे शास्त्र म्हणजेच मानसशास्त्र अशी यांनी व्याख्या केलेली आहे. सायन्स इज द बिहेवियर, सायकोलॉजी इज द सायन्स ऑफ ह्युमन बिहेवियर. ओके, ह्युमन बिहेवियर हे यांनी सांगितलेलं आहे. कोणी? वॅटसन यांनी. ओके, वर्तनशास्त्रवादी मानसशास्त्र म्हटलं तर वॅटसन लक्षात असू द्या. यानंतर पुढचा प्रश्न बघा, खालीलपैकी मानसशास्त्राची शास्त्रीय पद्धत कोणी शोधली आहे? ओके, कोणती शास्त्रीय पद्धत आहे? कोणती आहे? प्रायोगिक, पर्यक, दंतकथा की निरीक्षण? ओके, मानसशास्त्राची शास्त्रीय पद्धत म्हटलं तर ती कोणती आहे रे? तर ती आहे विद्यार्थी मित्र दंतकथा. ऑप्शन नंबर सी दंतकथा हे आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके,
दंतकथा ही मानसशास्त्राची एकदम काय तर शास्त्रीय पद्धत आहे. कशी पद्धत आहे? ही शास्त्रीय पद्धत आहे. यानंतर पुढचा प्रश्न बघा. पुढील प्रश्न आपल्या स्क्रीनवर आहे. स्वतःच्या अनुभवाचे निरीक्षण करण्याच्या पद्धतीस काय म्हणतात? ओके, बघा, व्यक्ती आपल्या स्वतःच्या अनुभवाचे निरीक्षण करतो, तर हे निरीक्षण करण्याची जी पद्धती आहे त्या पद्धतीस काय म्हणतात असा प्रश्न या ठिकाणी आपल्याला विचारलेला आहे. सर्वेक्षण, आत्मनिरीक्षण, प्रायोगिक की यापैकी नाही? बघा, स्वतःच्या अनुभवाचे निरीक्षण आहे म्हणजेच काय? स्वनिरीक्षण करतोय म्हणजेच काय करतोय आपण त्या ठिकाणी? आत्मनिरीक्षण करतोय. ऑप्शन नंबर बी, आत्मनिरीक्षण हे आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. यानंतर पुढचा प्रश्न बघूया विद्यार्थी मित्र. व्हिडिओ आवडत असल्यास सर्वांनी व्हिडिओला लाईक करायचा आहे आणि कमेंट करायचं आहे. ओके, बघा, नैसर्गिक परिस्थितीत व्यक्तीचे केलेले निरीक्षण. ओके, बघा, नैसर्गिक परिस्थितीमध्ये एका व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीचे केलेले निरीक्षण म्हणजेच काय? सर्वेक्षण, निरीक्षण, पर्यक की यापैकी नाही? काय असणार आहे या प्रश्नाचं उत्तर? तर यालाच काय म्हणतात विद्यार्थी मित्र? पर्यक असे म्हणतात. आता पर्यकालाच एक शब्द आहे. ओके, तो म्हणजे कोणता? तर परीक्षण. पर्यकाला समानार्थी शब्द कोणता येतो? परीक्षण. मग या ठिकाणी आपल्याला समजता येते काय म्हणता येईल आपल्याला? परीक्षण म्हणजेच काय? पर्यक हे आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके, नैसर्गिक परिस्थितीमध्ये एका व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीचं केलेलं निरीक्षण म्हणजेच काय? परीक्षण, म्हणजे याला पर्यक असे म्हणतात. यानंतर पुढील प्रश्न बघा. मानसशास्त्रीय प्रयोगशाळा कोणत्या शास्त्रज्ञाने सुरू केली? बघा, मानसशास्त्रीय जी पहिली मानसशास्त्रीय प्रयोगशाळा आहे, ओके, या ठिकाणी पहिली असं म्हणायचं आहे, तर ही कोणत्या मानसशास्त्रज्ञाने सुरू केली? कोणता मानसशास्त्रज्ञ होता विद्यार्थी मित्र? जॉन डुई, प्लेटो, वुंट की यापैकी नाही? ओके, बघा, पहिली मानसशास्त्रीय प्रयोगशाळा जी आहे ही कोणी सुरू केली आहे? तर ही विल्यम वुंट यांनी सुरू केली होती. ओके, विल्यम वुंट हे आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके, बघा, विल्यम वुंट, ऑप्शन नंबर सी हे आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर असणार आहे. यांनी पहिली मानसशास्त्रीय प्रयोगशाळा सुरू केली होती. यानंतर पुढील प्रश्न बघा. याच टॉपिकवरती प्रश्न आहे. बघा विद्यार्थी मित्र, लाइप्झिग, ओके, लाइप्झिग येथे मानसशास्त्रीय प्रयोगशाळा कधी सुरू करण्यात आली? आता ही पहिली मानसशास्त्रीय शाळा होती. ओके, बघा, ही काय होती? लाइप्झिग या ठिकाणची पहिली मानसशास्त्रीय प्रयोगशाळा होती. पहिली मानसशास्त्रीय प्रयोगशाळा. ओके, पहिली मानसशास्त्रीय प्रयोगशाळा ही कधी सुरू करण्यात आली होती बरं? विल्यम वुंट यांनी केली होती. कोणी केली होती ही विल्यम वुंट यांनी सुरू केलेली होती. लक्षात असू द्या, विल्यम वुंट यांनी ही सुरू केलेली होती. 1880, 1875, 1879 की 1882? तर पहिली मानसशास्त्रीय प्रयोगशाळा ही 1879 मध्ये सुरू करण्यात आली होती. ओके, कोणी सुरू केली होती? तर विल्यम वुंट. यापूर्वीच प्रश्न होता, विल्यम वुंट यांनी ही सुरू केली होती. ऑप्शन नंबर सी 1879 हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. आणि कोणत्या ठिकाणी म्हटलं तर लाइप्झिग. ओके, कुठे झाली होती? तर लाइप्झिग या ठिकाणी ही सुरू करण्यात आली होती. हा देखील पॉईंट महत्त्वपूर्ण आहे, लक्षात असू द्या विद्यार्थी मित्र. ओके, चला विद्यार्थी मित्र, तुम्हाला जर या प्रश्नांची PDF हवी असेल तर PDF मिळवण्याकरता तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. ओके, आपल्या यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करायचं आहे, सोबतच व्हिडिओला लाईक करायचं आहे आणि आपले टेलिग्राम चॅनल तुम्ही जॉईन करायचं आहे, ज्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे, किंवा कमेंटमध्ये मला PDF मेसेज करायचा आहे, तुम्हाला त्या ठिकाणी लिंक सेंड करून दिल्या जाईल. विद्यार्थी मित्र, जर तुम्ही जुलै महिन्यामध्ये होणारी जी TETची परीक्षा आहे त्या परीक्षेची तयारी करत असाल तर नक्कीच चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करायचं आहे. दररोज तुम्हाला TETच्या सर्व प्रश्नपत्रिका आपल्या या चॅनलवरती बघायला मिळणार आहे, शिकायला मिळणार आहे त्या विद्यार्थी मित्र. यानंतर पुढचा प्रश्न बघा. पुढील प्रश्न आपल्या स्क्रीनवर आहे. प्रायोगिक पद्धतीत सामान्यपणे किती गट केले जातात? ओके, बघा, जी प्रायोगिक पद्धत आहे तर प्रायोगिक पद्धतीमध्ये सामान्यपणे किती गट केल्या जातात असा प्रश्न आहे. 2, 3, 4 की 5? तर प्रायोगिक पद्धतीमध्ये साधारणपणे म्हटलं तर 4 गट केल्या जातात. ऑप्शन नंबर सी 4 हे आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. यानंतर पुढचा प्रश्न बघा. बालवर्तनाच्या निरीक्षण करणाऱ्या पद्धतीपैकी डॅश डॅश ही एक पद्धत आहे. ओके, बघा, आता निरीक्षण कशाचं करायचं आहे बरं? तर निरीक्षण करायचं आहे बालवर्तनाचं. ओके, कशाचं करायचं आहे? बालवर्तनाचं निरीक्षण करायचं आहे. मग बालवर्तनाच्या निरीक्षण करण्याच्या ज्या पद्धती आहेत त्यापैकी एक महत्त्वपूर्ण म्हणजे कोणती असणार आहे? पर्यक, दंतकथा, सर्वेक्षण की यापैकी नाही? तर यापैकी महत्त्वपूर्ण आहे ती म्हणजे पर्यक. ओके, ऑप्शन नंबर ए पर्यक हे आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. यानंतर पुढील प्रश्न पहा विद्यार्थी मित्र. वर्तनाचा सखोल अभ्यास करण्यासाठी
कोणती पद्धत वापरल्या जाते. ओके, बघा मानवी वर्तनाचा कसा अभ्यास करायचा आहे तर सखोल अभ्यास करायचा आहे. मग सखोल अभ्यास करण्यासाठी कोणती पद्धत वापरली जाणार? जीवन वृत्तांत, प्रायोगिक, दंतकथा की यापैकी नाही. तर विद्यार्थी मित्रो, या ठिकाणी मानवी वर्तनाचा जो आहे सखोल अभ्यास करायचा आहे. सखोल अभ्यास म्हणजे संपूर्ण जीवनाचा अभ्यास त्याच्यामध्ये येतो. ओके, बघा सखोल म्हणजेच काय आलं तर संपूर्ण जीवन त्यामध्ये येतं. मग संपूर्ण जीवन त्यामध्ये समाविष्ट होतं ना, मग त्यामुळे काय तर जीवन वृत्तांत ऑप्शन नंबर ए या प्रश्नाचा योग्य असं उत्तर असणार आहे. ओके, बघा कोणती पद्धती असते ती तर ती जीवन वृत्तांत हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर असणार आहे. जीवन वृत्तांत पद्धतीद्वारे मानवी वर्तनाचा सखोल अभ्यास हा केला जात असतो. यानंतर पुढील प्रश्न बघा विद्यार्थी मित्र, पुढचा प्रश्न काय? अध्ययन म्हणजे नव्या परिस्थितीत प्रतिसाद देण्याचे आयोजन करते असे कोणी म्हटले आहे? बघा अध्ययनाची व्याख्या या ठिकाणी आहे विद्यार्थी मित्र. आता अध्ययनासंबंधी विविध मानसशास्त्रज्ञांनी ज्या काही त्याच्या व्याख्या केलेल्या आहेत याच्यावरती आपल्याला 100% परीक्षेमध्ये प्रश्न हा विचारला जात असतो. ओके, मग अध्ययन म्हणजे नव्या परिस्थितीत प्रतिसाद देण्याचे आयोजन करते असे कोणी म्हटले आहे? प्लेटो, थॉर्नडाईक, गॅरेट की कोहलर? विद्यार्थी मित्रो, TETची जी 2014 मधली परीक्षा झाली होती, त्यानंतर 2016ची जी TET होती, या दोन्ही परीक्षेमध्ये हा प्रश्न रिपीट झालेला आहे. ओके, हा प्रश्न काय हा रिपीट झालेला प्रश्न आहे. आगामी परीक्षेत देखील रिपीट होण्याचे चान्सेस भरपूर आहेत विद्यार्थी मित्र. तर काय आहे या ठिकाणी कोण आहे तर ऑप्शन नंबर सी गॅरेट यांची व्याख्या आहे. अध्ययन म्हणजे नव्या परिस्थितीत प्रतिसाद देण्याचे आयोजन करते, हे गॅरेट यांची व्याख्या आहे. ऑप्शन नंबर सी गॅरेट हे आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर असणार आहे. यानंतर पुढील प्रश्न बघा, कार्य गतिमान होण्यासाठी तसेच योग्य दिशेने घडण्यासाठी कशाची आवश्यकता असते? ओके, कार्य गतिमान होण्यासाठी तसेच योग्य दिशेने घडण्यासाठी कशाची आवश्यकता असते? समायोजन, हालचाल, प्रेरणा की यापैकी नाही? कशाची आवश्यकता असते यासाठी? तर यासाठी विद्यार्थी मित्रो बघा, एखादं कार्य करायचं आहे आणि योग्य दिशेने करायचं आहे. ओके, मग त्यासाठी आपल्याला काय लागेल तर त्यासाठी आपल्याला लागते प्रेरणा. काय लागते? प्रेरणा. कशाची आवश्यकता असते मग? प्रेरणेची. ऑप्शन नंबर सी प्रेरणा हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे विद्यार्थी मित्रो. विद्यार्थी मित्रो, जर तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, सोबतच व्हिडिओला लाईक देखील करायचं आहे. ओके, आणि व्हिडिओ कसा वाटतो हे कमेंटमध्ये सांगायचं आहे. यानंतर पुढील प्रश्न बघा, परिपक्वतामध्ये जुळ्या मुलांवर कोणी प्रयोग केला? ओके, बघा परिपक्वतेसंबंधी हा प्रश्न विचारलेला आहे. परिपक्वता या घटकावरती आपल्याला मानसशास्त्रामध्ये हमखास प्रश्न हा विचारला जात असतो. ओके, हमखास प्रश्न आपल्याला त्या ठिकाणी दिसतो. मग बघा विद्यार्थी मित्रो, जी परिपक्वता आहे तर परिपक्वतेमध्ये जुळ्या मुलांवरती अभ्यास जो आहे कोणत्या मानसशास्त्रज्ञाने केला असा प्रश्न या ठिकाणी आपल्याला विचारलेला आहे. ओके, बघा कोणी केला आहे? डॉक्टर गॅरेट, वॅटसन, प्लेटो की डॉक्टर गिझेल? ओके, तर परिपक्वतेवरती विद्यार्थी मित्रो जो आहे डॉक्टर गिझेल यांनी जे आहे संशोधन केलं आहे. ओके, बघा डॉक्टर गिझेल यांनी कशावरती केलं आहे? जी जुळी मुलं होते. ओके, बघा जुळी याच्यावरती डॉक्टर गिझेल यांनी संशोधन केलेलं आहे विद्यार्थी मित्रो. डॉक्टर गिझेल हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर असणार आहे. लक्षात असू द्या, ऑप्शन नंबर डी आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके, परिपक्वतेमध्ये जुळ्या मुलांवर कोणी प्रयोग केला तर तो डॉक्टर गिझेल यांनी केला. यानंतर पुढील प्रश्न बघा, अध्ययनात प्रगती थांबल्यासारखी वाटते या स्थितीला काय म्हणतात? अध्ययनात प्रगती थांबल्यासारखी वाटते ही जी स्थिती असते या स्थितीला काय म्हणतात? जलद अवस्था, वेगवान स्थिती, पठारावस्था की यापैकी नाही? बघा अध्ययन तर होत आहे मात्र प्रगती होत नाही असं वाटते. अध्ययनामध्ये प्रगती थांबल्यासारखी वाटते तर याला काय म्हणतात विद्यार्थी मित्रो? तर याला पठारावस्था म्हणतात. काय म्हणतात? पठारावस्था. ऑप्शन नंबर सी आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे, पठारावस्था. ओके, अध्ययन होत आहे मात्र जी प्रगती आहे ती थांबल्यासारखी वाटते. अध्ययनाच्या ज्या 3 अवस्था आहेत यामध्ये पठारावस्था ही आहे. ओके, चला यानंतर पुढील प्रश्न घेऊया विद्यार्थी मित्रो. पुढचा प्रश्न बघा आपल्या स्क्रीनवरती आहे, मानसशास्त्रज्ञांनी अध्ययन पद्धतीविषयी काढलेले निष्कर्ष डॅश डॅश होय. ओके, बघा मानसशास्त्रज्ञांनी अध्ययन पद्धतीविषयी काढलेले निष्कर्ष म्हणजे डॅश डॅश होय. कोणते काय म्हणतात त्याला? अध्ययन उपपत्ती, पठारावस्था, वेगवान स्थिती की यापैकी नाही? तर याला म्हणतात अध्ययन उपपत्ती. ऑप्शन नंबर
ए या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. यानंतर बघा विद्यार्थी मित्रो, जर तुम्ही TET 2026ची तयारी करत असाल तर सर्वांनी काय करायचं आहे, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. व्हिडिओ आवडत असल्यास सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, व्हिडिओला लाईक करायचं आहे. आणि जर तुम्हाला या प्रश्नांची ही PDF हवी असेल तर ही PDF मिळवण्याकरता तुम्ही आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं आहे, ज्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे, किंवा कमेंटमध्ये मला PDF मेसेज सेंड करायचा आहे. तुम्हाला त्या ठिकाणी लिंक जी आहे ती प्रोव्हाइड करून दिल्या जाईल विद्यार्थी मित्रो. यानंतर पुढचा प्रश्न बघा, साहचर्यवादी उपपत्तीचे जनक कोणास म्हटले जाते? विद्यार्थी मित्रो, हा प्रश्न IMP कॅटेगरीमध्ये घेऊया आपण. साहचर्यवादी उपपत्ती जे प्रकार आहेत, ओके, उपपत्तीचं जे वर्गीकरण करण्यात आलेलं आहे त्यापैकी साहचर्यवादी उपपत्ती जी आहे तर या उपपत्तीचे जनक कोणास म्हटल्या जाते? एडवर्ड थॉर्नडाईक, स्किनर, पॅव्लॉन की यापैकी सर्व? तर कोणास म्हटले जाते विद्यार्थी मित्रो? तर एडवर्ड थॉर्नडाईक. ओके, साहचर्यवादी म्हटलेलं आहे. कोणती म्हटले आहे? साहचर्यवादी. एडवर्ड थॉर्नडाईक हे आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके, साहचर्यवादी उपपत्तीचे जनक कोण आहे? तर एडवर्ड थॉर्नडाईक हे आहेत. यानंतर पुढचा प्रश्न बघा, थॉर्नडाईक यांनी प्रतिसाद व डॅश डॅश यावर भर दिला. ओके, थॉर्नडाईक यांनी प्रतिसाद आणि डॅश डॅश याच्यावर भर दिला. कशावर दिला आहे बघा, एक आहे प्रतिसाद थॉर्नडाईकच्या उपपत्तीमध्ये महत्त्वपूर्ण, आणि दुसरा घटक कोणता आहे बरं? संबंध, प्रतिसाद, उद्दीपक की मर्म. तर प्रतिसाद आणि उद्दीपक. ओके, प्रतिसाद आणि उद्दीपक यावरती भर दिला. त्याच्यामुळे ऑप्शन नंबर सी उद्दीपक हे आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके, थॉर्नडाईक यांनी प्रतिसाद व उद्दीपक यावरती भर दिला होता. यानंतर पुढील प्रश्न बघा, पुढचा प्रश्न आपल्या स्क्रीनवरती आहे. सहसंबंध उपपत्ती कोणत्या शास्त्रज्ञाची आहे? ओके, बघा, सहसंबंध उपपत्ती जी आहे ही कोणत्या शास्त्रज्ञाची आहे असा प्रश्न या ठिकाणी आपल्याला विचारलेला आहे. एडवर्ड थॉर्नडाईक, स्किनर, पॅव्लॉन की यापैकी नाही? आता बघा, सहसंबंध याचाच काय विद्यार्थी मित्रो? सहसंबंध असणं म्हणजे काय? सोबत असणं म्हणजेच काय रे? तर यापूर्वी आपल्याला एक प्रश्न होता, साहचर्य काय होतं? साहचर्य ज्याच्यामध्ये दिलं होतं, मग यालाच काय म्हणतात? सहसंबंध असणे म्हणजेच काय? तर साहचर्य देखील त्या ठिकाणी असतं. ओके, सहसंबंध म्हणजेच काय? साहचर्यवादी उपपत्ती होय. त्यामुळे ऑप्शन नंबर ए एडवर्ड थॉर्नडाईक हे आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके, एडवर्ड थॉर्नडाईक हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर असणार आहे. ओके, साहचर्यवादी उपपत्ती म्हणजेच काय? तर सहसंबंध उपपत्ती होय. ओके, चला यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा. पुढील प्रश्न आपल्या स्क्रीनवरती आहे. थॉर्नडाईक यांनी कोणत्या प्राण्यावर प्रयोग केला? ओके, थॉर्नडाईक जो आहे, थॉर्नडाईक यांनी कोणत्या प्राण्यावर प्रयोग केला? ओके, बघा, कोणत्या प्राण्यावर प्रयोग केला थॉर्नडाईक यांनी? मांजर, कबूतर, कुत्रा की चिंपांझी? तर थॉर्नडाईक जो आहे याने कशावरती प्रयोग केला होता रे? तर थॉर्नडाईक याने मांजरावरती प्रयोग केला होता. थॉर्नडाईकची कोणती होती? मांजर. ऑप्शन नंबर ए आपल्या या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. तर बघा, या ठिकाणी आपल्याला थॉर्नडाईक याने कोणत्या प्राण्यावर प्रयोग केला हा प्रश्न होता. तर थॉर्नडाईक माहिती आहे आपल्याला मांजर. ओके, मांजरावर कोणी केला होता? तर थॉर्नडाईक. तर थॉर्नडाईकची मांजर. मग कबुतरावरती कोणाचा होता? ओके, कोणी केला होता? तर कबुतरावरती स्किनर या मानसशास्त्रज्ञाने प्रयोग केला होता. ओके, स्किनरने कबुतरावरती प्रयोग केला होता. त्यानंतर कुत्र्यावरती कोणी प्रयोग केला होता? तर पॅव्लॉन. ओके, पॅव्लॉव जो आहे याने कुत्र्यावरती प्रयोग केला होता. आणि चिंपांझी जो आहे यांनी कोहलर. ओके, चिंपांझीवरती कोहलर हा जो मानसशास्त्रज्ञ आहे याने प्रयोग केला होता. आता विद्यार्थी मित्रो, हा जो पॉईंट आहे ना याच्यावरती आपल्याला 100% परीक्षेत प्रश्न बघायला मिळतो. ओके, मग आपल्याला या ठिकाणी मानसशास्त्रज्ञ आणि त्यांनी कोणकोणत्या प्राण्यावरती प्रयोग केले होते हे सगळे घटक हे माहिती असणं खूप महत्त्वाचं आहे. ओके, त्यामुळे आपण डिटेलमध्ये याचा ॲनालिसिस घेत आहोत. विद्यार्थी मित्रो, जर हे स्पष्टीकरण आवडलं असेल तर सर्वांनी व्हिडिओला लाईक करायचं आहे, आणि जर तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. ओके, चला यानंतर पुढील प्रश्न घेऊया. पुढचा प्रश्न बघा विद्यार्थी मित्रो, काय आहे? थॉर्नडाईक यांनी अध्ययनाचा कोणता नियम सांगितला? बघा, थॉर्नडाईक यांनी अध्ययनाचे काही नियम सांगितले आहे. त्यामध्ये कोणता नियम आहे? बघा, सुसज्जतेचा, पुनरावृत्तीचा, परिणामाचा की वरीलपैकी सर्व? तर विद्यार्थी मित्रो, थॉर्नडाईक यांचे जे अध्ययनाचे नियम होते यामध्ये सज्जतेचा नियम आहे,
पुनरावृत्तीचा नियम आहे आणि परिणामाचा देखील नियम आहे. म्हणजे हे तीनही नियम आहे. त्यामुळे ऑप्शन नंबर डी वरीलपैकी सर्व हे आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर असणार आहे. ओके, हे सर्वच नियम जे आहेत हे थॉर्नडाईक याच्या अध्ययनाच्या नियमामध्ये येतात. ओके, चला यानंतर पुढील प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आपल्या स्क्रीनवर आहे. वर्तनवादी विचारसरणीचा जनक कोणास म्हटल्या जाते? ओके, बघा, जी वर्तनवादी विचारसरणी आहे तर या वर्तनवादी विचारसरणीचा जनक कोणास म्हटल्या जाते? बघा, कोहलर, स्किनर, वॅटसन की थॉर्नडाईक. तर आता बघा, वर्तनवादी मानसशास्त्रज्ञ कोणता होता बरं? आपण यापूर्वी देखील पाहिलेला आहे. ओके, वर्तनवादी मानसशास्त्रज्ञ म्हणून एक मानसशास्त्रज्ञ ओळखला जातो तर तो आहे वॅटसन. ओके, कोण आहे तर तो आहे वॅटसन. त्याच्यामुळे ऑप्शन नंबर सी जे.बी. वॅटसन हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके, वर्तनवादी मानसशास्त्राचा जनक देखील कोण आहे? जे.बी. वॅटसन. आणि वर्तनवादी विचारसरणीचा जनक देखील म्हटलं तर लक्षात द्या जे.बी. वॅटसन हा आहे. ऑप्शन नंबर सी वॅटसन हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे विद्यार्थी मित्र. यानंतर पुढील प्रश्न बघा. वर्तनवादी विचारसरणीचा सिद्धांत वॅटसन यांनी कधी मांडला? ओके, बघा, आता यापूर्वी आपला प्रश्न काय होता? वर्तनवादी विचारसरणीचा जनक कोण आहे? मग वॅटसन आहे. मग यांनी हा सिद्धांत कधी मांडला बरं? हा सिद्धांत यांनी कधी मांडला? 1912, 1914, 1913 की 1915? तर हा सिद्धांत कधी मांडला? तर हा 1913 मध्ये मांडला होता. ऑप्शन नंबर सी 1913 हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके, वर्तनवादी मानसशास्त्रज्ञाचा जो विचारसरणीचा जो सिद्धांत आहे हा जे.बी. वॅटसन यांनी 1913 मध्ये मांडला होता. यानंतर पुढील प्रश्न घेऊया. पुढचा प्रश्न बघा आपल्या स्क्रीनवर आहे. अभिजात अभिसंधान उपपत्ती कोणी मांडली आहे? ओके, बघा, महत्त्वपूर्ण अशी उपपत्ती आहे. अभिजात अभिसंधान ही जी उपपत्ती आहे ही कोणी मांडली आहे? कोहलर, स्किनर, पॅवलॉन की थॉर्नडाईक? तर विद्यार्थी मित्र, अभिजात अभिसंधान म्हटलं तर बघा, हा जो प्रयोग होता अभिजात अभिसंधानाचा हा प्रयोग झाला होता कुत्रा या प्राण्यावर. ओके, कुत्र्यावरती हा प्रयोग झाला होता. आणि कुत्रा कोणाचा आहे विद्यार्थी मित्र? आपण यापूर्वीच्या याच्यात बघितलेला आहे तर तो आहे पॅवलॉनचा. त्याच्यामुळे ऑप्शन नंबर सी पॅवलॉन हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके, पॅवलॉन याची कोणती उपपत्ती आहे? तरी अभिजात अभिसंधान ही उपपत्ती पॅवलॉन यांची आहे. ओके, अभिजात अभिसंधान, अभिजात अभिसंधान म्हटलं तर पॅवलॉन. यानंतर पुढील प्रश्न बघा. पुढचा प्रश्न आपल्या स्क्रीनवरती आहे. पॅवलॉन यांनी कोणत्या प्राण्यावर प्रयोग केला? यापूर्वी सांगितलं आहे पॅवलॉन यांनी कोणत्या प्राण्यावर प्रयोग केला? तर पॅवलॉन यांनी कुत्र्यावरती प्रयोग केला होता. ऑप्शन नंबर ए कुत्रा हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. मांजर म्हटलं तर मांजरावरती कोणत्या मानसशास्त्राने केला होता? तर थॉर्नडाईक. मांजरावरती थॉर्नडाईक यांनी प्रयोग केला होता. कबुतरावरती स्किनर. कबुतरावरती कोणी प्रयोग केला होता? स्किनर. चिंपांझी माकडावर कोहलर यांनी प्रयोग केला होता. त्याच्यामुळे बघा, सर्व डिटेलमध्ये स्पष्टीकरण आपण या ठिकाणी घेत आहोत जेणेकरून तुम्हाला परीक्षेमध्ये कुठल्याही पद्धतीने जर प्रश्न आला तर त्या ठिकाणी तुमचा तो चुकता कामा नये, तो तुम्हाला टॅकल करा जमला पाहिजे. ओके, स्पष्टीकरण आवडत असल्यास सर्वांनी एक वेळ व्हिडिओला लाईक करायचं आहे. यानंतर पुढील प्रश्न बघा. पॅवलॉन हे शास्त्रज्ञ कोणत्या देशाचे होय? बघा, आता विद्यार्थी मित्र, मानसशास्त्रज्ञ तर आहेतच, मात्र ते कोणत्या देशाचे आहेत असा प्रश्न देखील आपल्याला परीक्षेमध्ये विचारला जात असतो. बघा, पॅवलॉन कोणत्या देशाचे होते? अमेरिका, इंग्लंड, रशिया की चीन? तर पॅवलॉन जो होता हा होता रशिया देशाचा मानसशास्त्रज्ञ. ओके, कोणत्या देशाचे होते? रशिया. ऑप्शन नंबर सी रशिया हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. यानंतर पुढील प्रश्न बघा. पुढचा प्रश्न काय? नैसर्गिक चेतकाबरोबर कृत्रिम चेतक वापरणे व त्याद्वारे तीच नैसर्गिक क्रिया घडून आणणे म्हणजेच डॅश डॅश होय. बघा, नैसर्गिक चेतकाबरोबर कृत्रिम चेतक वापरून त्याच्याद्वारे नैसर्गिक क्रिया घडून आणणे म्हणजे काय? याला काय म्हणतात? संवाद, अभिसंधान, प्रमाद की यापैकी नाही? तर याला अभिसंधान असे म्हणतात. काय म्हणतात? अभिसंधान. त्याच्यामुळे ऑप्शन नंबर 2 अभिसंधान हे आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके, बघा, कृत्रिम चेतकाद्वारे नैसर्गिक क्रिया घडून आणल्या जाते हे आहे अभिसंधानाचं. ओके, बघा, थॉर्नडाईक याचा हा आहे. क्लिअर आहे सर्वांना? बघा, अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रो आपण महत्त्वपूर्ण असे TET करता मानसशास्त्र या विषयावरील 30 प्रश्न या ठिकाणी आपण अभ्यासलेले आहेत. ओके, आत्तापर्यंत जे काही परीक्षेमध्ये महत्त्वपूर्ण प्रश्न विचारत आले होते IMP PYQs आपण बघितलेली आहेत. मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू सो मच.